नमस्कार. क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुवका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे उद्योग समूह, बारामती ॲग्रो पशु आहार आणि ऑडिओ पार्टनर स्टोरीटेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. आजच्या कट्ट्यावरती खमंग गप्पा रंगणार आहेत, कारण सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. खानपानाच्या दुनियेमध्ये नाना विविध विक्रम त्यांनी आपल्या नावे केले आहेत. किचनमध्ये सलग 4-5 तास जरी काम करायचं म्हटलं तर या कल्पनेनंच अनेकांना घाम फुटतो. पण सलग 52 तास स्वयंपाक करणारे ते जगातले एकमेव शेफ आहेत. कधी ते 3000 किलोंची खिचडी बनवून गोरगरिबांचे अन्नदाता बनतात, तर कधी 7000 किलोंची मिसळ तयार करून खवय्यांचे चोचलेही पुरवतात. विस्मरणात गेलेल्या अनेक पदार्थांना त्यांनी नव्यानं गृहिणींच्या किचनपर्यंत पोहोचवलंय. सध्याच्या इन्स्टंट आणि मॉडर्न फूडच्या जमान्यामध्ये त्यांनी भारतीय खाद्य संस्कृती अगदी निगुतीनं जपली आहे. आज विष्णू मनोहर यांच्याशी गप्पांचं निमित्त अर्थातच दिवाळीचं आहे, त्यामुळे दिवाळीच्या टिपिकल फराळामध्ये थोडासा ट्विस्ट आपल्याला कसा आणता येईल, तुम्ही जर खूप कॅलरी कॉन्शियस असाल तरीसुद्धा घरचा फराळ तुमच्या आरोग्यासाठी कसा हेल्दी असतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सणवार असो किंवा रोजचा साधा दिवस, आज जेवायला काय बनवायचं या समस्त गृहिणी वर्गाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आज आपण कट्ट्यावरतीच त्यांना विचारूया, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आणि सर्वात आधी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे कट्ट्यावर. नमस्कार नमस्कार. हॅपी दिवाळी. थँक्यू. विष्णूजी, दिवाळीची एक गंमत अशी आहे की दिवाळी येईपर्यंत फराळांच्या बद्दल फार उत्सुकता असते. त्या पदार्थांच्या आठवणीने सुद्धा तोंडाला बऱ्याचदा पाणी सुटतं. पण ती दिवाळी सुरू झाली की पहिल्याच दिवशी त्या पदार्थांमधला इंटरेस्ट संपतो आणि मग काय, मग ते कंटाळवाणं होतात सगळे ते लाडू, करंज्या, चकल्या वगैरे जे असतात ते. तर जे आत्ता ज्ञानदा म्हणाली की या सगळ्या वातावरणाला ट्विस्ट आणायचा असेल तर आत्ता जे प्रेक्षक दिवाळीच्या पहिल्या दुसऱ्या दिवसामध्ये तुम्हाला बघतायत त्यांनी काय ट्विस्ट आणला पाहिजे? ट्विस्ट एक तर पहिला असा आणायचा की मी म्हणेन की काही पदार्थ घरी बनवा, काही पदार्थ बाहेरून आणा. कारण सध्या कामाची सगळ्यांनाच गरज आहे आणि खूप घरगुती बायका स्वयंपाकाचं करत असतात आपापल्या घरांमध्ये, तर त्यांनासुद्धा कुठेतरी आपण हे दिलं पाहिजे. आणि पूर्ण फराळ, गंमत कशी असते की एखाद्या गावाला जेव्हा आपण जातो तर त्या गावाला जाण्याच्या तयारी करण्यामध्ये जास्त मजा असते आणि गावाला पोचल्यावर तेवढी मजा राहत नाही. तसंच या फराळाचं सुद्धा आहे. तर त्याच्यामुळे पूर्ण फराळ जेव्हा आपण कोणाला, समजा तुम्ही आलात, मी बनवलं, तर नुसता फराळ न करता मग वेगवेगळ्या काही छान भाज्या बनवा, काही पुलावाचे प्रकार बनवा आणि असा एक तर पॅकेज त्याच्यासाठी द्या. चकली रोजची रोज बनवा म्हणजे ती आवडेल. हां, शिळी चकली झाली की मऊ पडते, मजा येत नाही, मॉइश्चर पकडतं, चिवड्या मजा येत नाही, असे हे सगळे प्रकार आहेत. खरं तर विष्णूजी, आपण आत्ता दिवाळीमध्ये आहोत, पण खरं तर मला जास्त उत्सुकता आणि कुतूहल आहे ते तुमच्या सीमोल्लंघनाचं. हो, आत्ताच दसरा झाला, पण तुम्ही जे सीमोल्लंघन केलं की तुमचे विष्णूजी की रसोई जे महाराष्ट्रामध्ये खूपच प्रसिद्ध आहे, तर महाराष्ट्रामध्ये तुमच्या जेवढ्या ब्रँचेस आहेत तेवढ्याच तुम्ही गेल्या 2-2.5 वर्षामध्ये अमेरिकेत सुरू केल्याचं ऐकायला मिळालं. बरोबर. तर हा काय चमत्कार, एकदम तुम्ही अमेरिकेत कशी उडी मारलीत आणि इतक्या 2-2.5 वर्षामध्ये तुमच्या तिथं 3-4 काहीतरी रसोया सुरू झाल्या आहेत, हे कसं साधलं आहे तुम्हाला? काय नाही, कसं लहान गावातून मध्यम शहरातून मुंबई पुण्याकडे, मुंबई पुणे झाल्यावर मग पुढे, असं सगळ्यांचं एक स्वप्न असतं. आणि अर्थात मी पण ते पाहिलं होतं, पण ते कधी होईल हे माहीत नव्हतं. तयारी सगळी होती. आणि 2.5 वर्षापूर्वी एक तुषार कोथळकर, मूळचे नागपूरचे आहेत ते, पण आता गेल्या 20-25 वर्षापासून अमेरिकेत असतात. त्यांचं एक रेस्टॉरंट होतं, बॉम्बे टू गोवा. अच्छा. आणि त्याच्या 1 वर्ष आधी मी तिथे गेलो होतो बॉम्बे टू गोवाला, कारण एक फूड फेस्टिवल होता मराठी आणि मला एक किचन हवं होतं. म्हणून मग ते किचन पाहिलं, म्हणून हे बॉम्बे टू गोवाचं किचन आपण वापरू म्हणून ते पाहिलं होतं. आणि नंतर कट टू 1 वर्षानंतर ते आले की आम्हाला ते बंद करून नवीन सुरू करायचं. त्यांना माहीत नव्हतं मी ते किचन पाहिलं आहे. म्हटलं कधी? तर म्हटलं तुम्ही सांगा. म्हटलं किचन पाहिलं आहे, जागा पाहिली आहे, मला पसंत आहे, लग्न कधी करायचं सांगा. आणि गेलो होतो 2ऱ्या महिन्यात आणि सुरू केलं. मग 1 झाल्यानंतर दुसरं झाल्यानंतर तिसरं. पेंडॅमिकमुळे म्हणजे कोविडच्या काळामध्ये बऱ्याच तिथे संधी चालून आल्या आणि मी इथे पाहिलं की आता इथली परिस्थिती खराब होणार होती सेकंड वेव्हच्या वेळी. आणि मी लगेच निर्णय घेतला की जायचं. आणि गेल्यानंतर मग तिथे 2 पुन्हा नवीन रसोई सुरू केल्या, कारण जागा ऑलमोस्ट फ्री होती, पार्टनर्स तयार होते आणि ते सुरू केलं. मुळामध्ये विष्णूजी की रसोई हा जो प्रकार आहे तर तो म्हणजे तो नागपूरला आहे, पुण्यात आहे, लातूरला, ठाण्यामध्ये
होतं, होता हां. मुंबईमध्ये नाही आहे अजून. मुंबईत नाही. म्हणजे बऱ्याच जणांना कदाचित त्याच्याबद्दल ही आयडिया जी आहे विष्णूजी की रसोईची ती काय आहे आणि अमेरिकेमध्ये त्याला मिळणारा प्रतिसाद म्हणजे आणि मुळामध्ये तुम्हाला ते घेऊन सगळं म्हणजे मुळामध्ये ते सुरू करावं असं कधी का वाटलं हा पहिला भाग हो. आणि तो अमेरिकेत घेऊन जावा असं म्हणजे का वाटलं हा दुसरा भाग. हां, अमेरिकेत जावा याला 2 कारणं एक आहे. एक तर काही वर्षापूर्वी म्हणजे 3.5-4 वर्ष झाले असतील, अमेरिकन एम्बेसीचं एक शिष्टमंडळ आलं होतं 18 जणांचं नागपूरला आणि त्यांनी रसोईला येऊन तिथलं जेवणाचा आस्वाद घेतला. 1.5-2 तास तिथे घालवले आणि ते घालवल्यानंतर कौतुक तर होतंच त्यांना आणि मी ना जाताना त्यांना अशा बरण्या दिल्या छोट्या लोणच्याच्या आणि तिथे आमच्या इथे एक 8-10 प्रकारच्या चटण्या अशा असतात की त्या चटण्यामुळे त्यांना म्हटलं की तुम्हाला जी चटणी आवडली स्पायसी करत होते पण खात होते सगळे. तर कोणी लाल ठेचा नेला, कोणी हिरवी चटणी नेली, कोणी कारळाची चटणी नेली, तिळाची, असं हे घेऊन गेले आणि म्हटलं चालेल संपला विषय. पण नंतर काय झालं, एक 10 दिवसांतर नावासकट त्यांचं मोठं पत्र आलं की तुमचं हे खाद्य ही संस्कृती तुम्ही अमेरिकेत आणा. आणि तेव्हा मग खरंच वाटलं की आपण हे करायला पाहिजे. आणि ते पत्र ॲज इफ सर्टिफिकेट होतं आणि जेव्हा मी रसोई उघडली तेव्हा मला ते कामी आलं तिथे काही शासकीय बाबी पूर्ण करण्यासाठी. आणि रसोई का उघडावी असं वाटलं ते मी जवळपास 14-15 वर्षाचा असताना या बिझनेस व्यवसायात आलो आणि ॲज अ कॅटरर म्हणून सगळं माझं करिअर सुरुवात केली आणि 13 वर्षामध्ये 2007 साली मी पहिल्यांदा रेस्टॉरंट हे उघडलं विष्णूजी की रसोई. तर हे का उघडावं असं वाटलं कारण विद्यार्थी दशेमध्ये असताना आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये वगैरे जातो तर आपलं एक बजेट असतं की भाई मेरे पास 500 रुपये 600 रुपये आहे, आपण याच्यामध्ये आपण एवढे 4 जणं खाऊयात. आणि नेमकं काय व्हायचं तिथे की शेवटचा भात मागवल्यावर तो वेटर तो 3 लोकांमध्ये संपवून टाकायचा, मग एक भात परत मागवा एका जणासाठी, मग ते बजेट वाढायचं. म्हटलं आपण असं रेस्टॉरंट करायचं की बजेटची चिंता नको, सगळं त्याला मिळालं पाहिजे, एकदा पैसे दिले की मोकळा, मग चिंता करायची नाही. आणि दुसरी गोष्ट मराठी जेवण की ते इतकं मोठं आहे की कोकणातल्या माणसाला विदर्भात काय होतं माहीत नाही, विदर्भातल्या माणसाला खानदेशात काय होतं माहीत नाही. तर म्हटलं हे कुठेतरी सगळ्यांना माहिती व्हायला पाहिजे. मग नुसतं मराठी जेवण ठेवलं तर मग लहान मुलं येणार नाहीत कारण त्यांना पनीर बटर मसाला, नान, रोटी हे सगळे प्रकार आवडतात. मग त्याच्यासोबत पंजाबी ठेवलं. मग ते नुसतं ठेवण्यापेक्षा मुळात माझे वडील चित्रकार, मी पण चित्रकार आर्टिस्टच, तर ते तसं देण्यापेक्षा मग ती थीम तयार केली. मग रोड साईड पंजाबी ढाबा, मग त्या सगळ्या तिथल्या ॲक्टिव्हिटीज, मग एक जुना वाडा, मग त्या वाड्यात मराठी जेवण, मग चुली बांधलेल्या, मग एक खिचडी किंवा कढीचा जो गंज आहे तो त्या चुलीवर गरम होत असतो, मग बैलगाडी, असं सगळं ऊसाचं गुऱ्हाळं, असं सगळं ते हळूहळू डेव्हलप झालं. आणि मग मुंबई पुण्याकडली मंडळी यायची ती म्हणायची की अरे हा दिल्लीकडली सुद्धा की ये मेट्रो सिटी का कन्सेप्ट आप यहाँ क्या कर रहे, तुम्ही तिकडे घेऊन या. मग साहजिकच असं वाटलं की पुण्याला मुंबईला हे न्यावं, म्हणून मग पहिलं पुणं सुरू केलं 2012मध्ये. आणि मग ते आता हळूहळू सगळीकडे जात आहे. ते विष्णूजी की रसोई असं नाव तर त्याला आपल्याला मराठीमध्ये काहीतरी छान असतं ना देता आलं. ही पण गंमत आहे. प्रत्येक ह्याला काही ना काही कारण असतं आणि ते चांगलं असतं. मी जेव्हा पहिल्यांदा 14 वर्ष मी एक कुकरी शो करत होतो मेजवानी, तर त्यावेळी माझी अँकर होती शुभदा पाटणकर. तर तशी आमचे काय 1-2 वर्षाचा वयाचा फरक असेल, पण म्हणे तुम्हाला काय म्हणू मी, म्हटलं विष्णू म्हण. तर नाही ना म्हणे विष्णू छान नाही वाटत, नुसतं असं छोटंसंच नाव आहे ते, विष्णू काय म्हणू, विष्णूजी म्हणू का. बरं तेव्हा अशी गत होती आपल्याला काम मिळालं हेच खूप आहे, विष्णूजी म्हणा काही म्हणा काम द्या असं एक होतं. तर म्हटलं विष्णूजी तर विष्णूजी, म्हणजे ते एवढं विष्णूजी सगळीकडे पोचलं की माझा मुलगाही मला काही दिवस विष्णूजीच म्हणाला. तर ते एक नाव मग घराघरात विष्णूजी म्हणून पोचलं. नागपूर हा भाग असा आहे की तिथे हिंदी मराठी असा क्राऊड आहे. मग प्रवीण आमचा मोठा भाऊ, अर्थात पूर्ण फॅमिली आता आमची त्याच्यातच आहे, तर तो म्हणे की म्हटलं नाव काय द्यायचं, तर म्हणे आपण विष्णूजी की रसोई असं देऊ. विष्णूजी म्हणून सगळ्यांना माहिती आहे, की रसोई म्हणजे हिंदी लोकांना वाटेल हा आपला माणूस आहे किंवा हिंदी लोकंसुद्धा येतील, असं ते नाव घडलं आणि ते चल रहा है सब. विष्णूजी, पण तुम्ही आता उल्लेख केला, सगळ्यांना ऐकायला आवडेल की
केटरिंगचा बिझनेस म्हणून मला माहिती आहे नागपुरात खूप प्रसिद्ध नाव होतं मनोहरांचं केटरिंग तर केटरिंगचा बिझनेसच करत न राहता काहीतरी वेगळं करावं ही याच्या मागची काय होती प्रेरणा किंवा म्हणजे हा जो तुमच्यातला शेफ होता त्याचं म्हणजे तो कुठून सुरुवात झाली हे बघ त्याचं कसं आहे की मुळात मी हॉटेल मॅनेजमेंट वगैरे काही केलेलं नाही. मी साधा आर्ट्सचा विद्यार्थी. त्याच्यानंतर खवय्या होतो, खाण्याची म्हणजे खूप आवड होती आणि त्याच्यामुळे जेव्हा मी ते नागपूरच्या पाण्यातच आहे बहुतेक खवय्येगिरी. 100%. पण तसं म्हटलं ना तर सगळ्यांना खाणं छान आवडतंच सगळ्यांना. फक्त कोणी लक्षच देत नाही, कोणी खूप लक्ष देतं. आम्ही खूप लक्ष देणारे आहेत म्हणते. तर जेव्हा ते सुरुवात केली तर मी 7वी-8वीत असताना माझे बाबा चित्रकार, तर ते काय थर्माकोलचे लेटर्स कापायचे आणि काही तुमचं ते डोहाळ जेवण वगैरे असायचं ना, तर चंद्राच्या गाडीतलं डोहाळ जेवण, हरणाच्या गाडीतलं डोहाळ जेवण असं. तर आम्ही ते हौसेने घेऊन जायचो करायला. तेव्हा वय काय 11-12 वर्षाचं असेल. आणि हौस कशी असायची ते लावल्यानंतर 50 रुपये मिळतील आणि नंतर तिथे काहीतरी फराळ असेल, बसी फराळ, तो आपल्याला मिळेल, ही तेवढी हौस. आणि असं करता करता 9वी-10वीत असताना एका कॅटरबरोबर संबंध आला. त्याच्याकडे बरेच दिवस डेकोरेशनचं काम केलं आणि काम केल्यानंतर एकदा तो काहीतरी वाईट बोलला. तर मी मनात नसताना म्हटलं की मी आता हे काम सुरू करून दाखवीन तुला, असं. म्हणजे माझ्या कधीच मनात नव्हतं की मी कॅटरिंग किंवा रेस्टॉरंटच्या व्यवसायामध्ये येईन. आणि ते सुरू केलं. सुरू केल्यानंतर लक्षात आलं की अरे ही चकली कशी बनवतात हे मला येत नसेल तर मी रागवू शकणार नाही त्या माणसाला. म्हणून मग ती चकली शिकायला सुरुवात केली. मग असे एकेकाकडनं काही शिकत व्यवस्थित ते सुरू झालं. आणि तसं मला बेसिकली ॲक्टर व्हायचं होतं. म्हणजे हे असतं ना स्टारडम, छान नेम फेम, कुठेतरी गेले, लोक बोलत आहेत, वाट पाहतात आपली वगैरे, हे सगळं पहिलेपासून मला होतं. आणि मग व्यवसाय सुरू झाला, ते मागे पडलं. कारण तेव्हा काय कॅटरिंग हा नवीन व्यवसाय होता आणि खूप चालायचा. आणि बाबांचं नाव होतं ॲज अ आर्टिस्ट. बाबांनी खूप नाव कमवलं तेव्हा त्या ह्याच्यामध्ये, त्यांच्या चित्रकारितेमध्ये. तर त्याच्यामुळे कामं मिळत गेली. पण म्हटलं यार हे करतो आहे आपण, आपल्याला जे करायचं होतं ते मागे राहिलं. मग कसं करायचं? मग जेव्हा रेसिपीज मी सुरू केल्या तर त्याच्यामध्ये कसं होतं, एक त्याच्यामध्ये मजा होती, वेगळेपणा होता, प्रेझेंटेशनमध्ये वेगळेपणा होता. तर साहजिक काही रोटरियन्सचं लक्ष गेलं, लॉयन्स क्लबच्या ज्या लेडीज विंग असते त्यांचं लक्ष गेलं. आणि तिथलं मला कोणीतरी म्हटलं की आमच्या बायकांना तुम्ही हे दाखवा. तर मुळात मुखदुर्बल, खांब फुटायचा लोक समोर आले की हातापायाला, बोलायचं कसं. पण एकदा हिंमत केली आणि तो केल्यानंतर लक्षात आलं की आपण चांगलं शिकवू शकतो. त्याच्यानंतर रेसिपीज तर चांगल्या आहेतच. आणि मग त्या कुकरी शोधला सुरुवात केल्यानंतर लक्षात आलं की हे सुद्धा माध्यम आहे की लोकांपर्यंत आपण पोचू, लोक आपल्याला ओळखतील. आणि तसं मग तो शेफ तसा घडत गेला असं म्हणतात. नाही, मला 2 खरं तर गोष्टी होत्या. एक तर अलीकडच्या काळामध्ये म्हणजे हे स्वयंपाक म्हणजे किंवा ह्या रेसिपीज करणं वगैरे याला खूप ग्लॅमर आता आहे. जेव्हा तुम्ही 25 वर्षांपूर्वी सुरू केलं असेल तेव्हा याला काही ग्लॅमर नव्हतं. तर म्हणजे आचार्याचं काम हे किती महत्त्वाचं असलं तरी आपल्याकडं त्याच्याबद्दल बोलताना थोडं नाक मुरडूनच बोलण्याची पद्धत आहे. तर त्याचे तुम्हाला काही अनुभव आले का सुरुवातीच्या काळामध्ये? तेव्हा काय झालं की जेव्हा पहिलं काम घेतलं, मी 10वीत होतो आणि 21 अपेक्षित हातात ठेवून ते काम मी केलेलं मला आठवतं. तर ॲडव्हान्स मिळाल्यानंतर खूप हौसेने आईकडे गेलो मी की आई मला असं काम मिळालं, हे पेढे. तर आई म्हणे एक रट्टा दिन म्हणे तुले. हां म्हटलं काहून? म्हणे पहिले अभ्यास, पहिले ग्रॅज्युएशन, नंतर हे धंदे म्हणे. बरं, त्या आता 10वीतला विद्यार्थी मागे लागून काम घेतलेलं, त्या बाईंनी कशी काय ऑर्डर काय होती? 250 लोकांचं मुलाचं रिसेप्शन होतं त्यांचं. आणि म्हणजे त्याच्यामध्ये काय पूर्ण सगळं जेवण? सगळं मी सांगतो तेव्हा. पण मला ते कोण होते ग्रस्त, त्यांनी कुठल्या बळावर 10वीतल्या पोराला हे काम दिलं? त्यांचा मुलगा माझा क्लासमेट, आयडियल टायपिंग इन्स्टिट्यूट धनतोली. आता ती टायपिंग इन्स्टिट्यूट नाही आहे, पांडे त्यांचा आडनाव, हिंदी सायडर लोक. आणि त्या बाई एकट्या होत्या. आणि त्यांना काय नापसंत होती का मुलगी वगैरे काही? त्यांना म्हणजे काही अशी काही भानगड होती का?
भानगड काही नाही, मी खूप मागे लागलो त्यांच्या. आंटी मेरे को काम चाहिए. त्यांचा मुलगाही मागे लागला की नाही विष्णू अच्छा करता आहे. त्यांनी कुठेतरी मी नेलं असेल त्याला. बरं, मी हिंमतच केली होती ती. हां, पण कॉन्फिडन्स भरपूर होता. आणि आम्ही तिघही भाऊ, मी प्रवीण प्रफुल्ल, माझी बहीणसुद्धा मोठी बहीण, तर तीसुद्धा त्याच्यामध्ये होती. आणि ते मागे लागून काम मिळाल्यानंतर जेव्हा त्यांना परत सांगायला गेलो की नाही, तेव्हा त्या चिडल्या मग कि ऐसे नहीं होता. बोले एक तो पीछे लग के काम लिया और 4 दिन पहले आप बोल रहे की नहीं अभी आपको करना पड़ेगा. मग घरून चोरून लपून हे काम केलं, सक्सेसफुल झालं. मग दुसऱ्या दिवशी कळलं, तेही दुसऱ्यांकडनं बाबांना कळलं, अरे वा तुमच्या मुलांनी छान व्यवसाय सुरू केला. कारण मी जरी 15 वर्षाचा होतो तरी माझा भाऊ मोठा होता. आणि तेव्हाचा मेनू आठवतो मला अजूनही. पुलाव होता, पुरी होती, छोले होते, बटाटा कोबीची भाजी होती, गुलाबजाम, बुंदी रायता का दहीवडे, आणि 5 रुपये रेट होता पर हेड. 5 रुपयात आता साला समोसा नाही भेटत नाही का. पण मग पैसे सुटले 5 रुपयात सुद्धा. हो, 5 रुपयातही पैसे सुटले ना. आणि म्हणजे पण हे सगळे पदार्थ तुम्हाला तोपर्यंत ऑलरेडी करता येत होते म्हणजे? नाही, मी केले नाही. आता हे सगळं करायला महाराज यायचा, मग महाराजकडनं आम्ही करून घेतलं ते. पण मग तेव्हा ते सगळं ते झोल जुगाड तेव्हा माहितीच नाही की अरे बाबा वेटर वेगळा लागतो, भाजी कापायला वेगळे माणसं लागतात, सामान उचलायला वेगळे माणसं लागतात. हळूहळू कळत गेलं. तेव्हा सगळं हमाली पण आपणच करा आणि ते सलाद बी आपणच कापा, ते सर्व. नाही, आणि दुसरी गोष्ट अशी की जसं पंजाबी पदार्थांना जे ग्लॅमर आहे, जसं साऊथ इंडियन डोसा, इडली, आणखीन उत्तप्पा याला एक असं ग्लॅमर, मराठी पदार्थ इतके पौष्टिक सकस असताना सुद्धा मराठी पदार्थांना ते ग्लॅमर राष्ट्रीय पातळीवर का नाही मिळालं? म्हणजे आपले पदार्थ असे बिचारे किती उत्तम असले, किती सकस चवदार असले तरी सुद्धा ते बिचारे बापुडवाणेच वाटतात. कारण आपण आहोत तसे मुळात. मला असं म्हणावंसं वाटेल की पूर्वीपासून आपण ज्या जॉनरमध्ये वाढलो तर आपल्याला कधी असं वाटलंच नाही की अरे मी झुणका भाकर विकून सुद्धा पैसे कमवू शकतो, किंवा मी फोडणीची पोळी काय विकू यार, किंवा हे उकडपेंडी मी काय विकू, असं आपल्याला कदाचित वाटत असेल. पण तुम्ही जर दिल्लीत गेलात, चांदणी चौकात उभे राहिलात, तर तुम्हाला तिथे एखादा भैया छान पाणीपुरी विकताना दिसेल, एखादा साऊथ इंडियन तुम्ही जसं म्हटलं आत्ता की पटकन डोक्यावर भांडं घेऊन येतो, हातात पिशवी असते, इडल्या उभ्या उभ्या विकतो, धंदा करतो. पण एकही टोपीवाला दाखवा ना तुम्ही झुणका भाकर विकताना, कोणी नाही दिसत. आणि त्याच्यामुळे आपले पदार्थ पुढे आले नाही. पण जेव्हा थालीपीठ वगैरे जसं उत्तप्पा काटे चमचे देऊन तसं जर सर्व केलं असतं, त्याच्याबरोबर लोण्याची वाटी, चटणीची वाटी वगैरे, तर कदाचित अगदी बिलकुल. आणि तसं सुरूच आहे आता. अमेरिकेमध्ये आम्ही तेच करतो. तुम्हाला एक छान किस्सा सांगतो मी. अमेरिकेमध्ये आम्ही आता भातावरचं पिठलं माहिती आहे का कोणाला? कोकणातला पदार्थ आहे. म्हणजे आपण पिठलं भात खातो, पण एकाच भांड्यामध्ये भात आणि पिठलं तयार करतात. की एक भांडं असतं आणि ती मुळात काटकसर असेल कोकणी लोकांची, आणि चांगलं आहे ना ते. हां, काटकसर का नको, कारण एकाच त्या ऊर्जेमध्ये पिठलं आणि भात दोन्ही तयार होता. तर आम्ही काय केलं की ते भांडं एक तर पितळेचं छान तयार केलं, आणि पितळेचं भांडं छोटं पहिलं कोणी ऑर्डर अमेरिकेतल्या लोकांना काय गंमत कशी असते की त्यांना पदार्थाची हिस्ट्री, जिओग्राफी असेल काही छान, तर त्यांना ते पहिलं वाचायला आवडतं. आणि तो पदार्थ मग आउट ऑफ क्युरिओसिटी ते म्हणतात की नाही आम्हाला खायला आवडेल. आणि मग ते काय करतात, त्यांना हे माहीत नसतं की हे किती लोक खाऊ शकतील. मग 4 जण आले तरी ते 4 पिठलं याची ऑर्डर देतात. पण ते भांड्यामध्ये एका भांड्यात 4 जणांना होतं. मग मी जाऊन समजावतो किंवा आमचा शेफ असतो तो समजावतो की हे काय नेमकं भातावरचं पिठलं. मग त्यांना ते भांडं नेऊन दाखवतो की हे पितळेचं भांडं, याच्यातच तुमचा भात तयार होईल. 11 ते 12 मिनटं लागतात भात व्हायला. मग आम्ही ते आतमध्ये गेल्यानंतर त्याच्यावर शिजवतो. त्याच्यावर 80% भात शिजला की पिठल्याला जे काय मटेरियल लागतं, मे बी कुळथाचं असेल किंवा बेसनाचं असेल, दही वगैरे टाकून ते त्याच्यावर घालायचं, झाकण ठेवायचं. उरलेला 20% भात, 20% आणि ते पिठलं दोन्ही एकत्र शिजतं. मग ते घेऊन यायचं, छान असं ठेवायचं. त्याच्यावर छान अशी मस्त एकदम मागून फोडणी, गरम फोडणी घेऊन येतो. त्याचा चर्र असा आवाज येऊन त्याच्यावरती टाकतो. एक जण दुसरे आणतो, तो धापोडे आणतो, मिरची आणतो, सांडगे आणतो. आणि मग त्यांना म्हणतो की तो कापून दिल्यानंतर तो पिवळा एक पोर्शन, पांढरा एक पोर्शन, त्याच्यावरची फोडणी, असं जेव्हा त्याच्या पानात येतं आणि त्याला जेव्हा कालवून ते म्हणतो वा वा ब्रह्मानंदी टाळी लागणं म्हणजे काय. आणि त्याचे तो हसत हसत $15 देतो. म्हणजे 15 साती 500 किती झाले? 1000 रुपयाच्या वर. आणि प्रोडक्शन कास्ट इंडियन कॉस्ट एवढीच असते त्याला अशी. फक्त तिथे माणसांचं गणित जे असतं ते महाग असतं, पण ग्रोसरी तेच रेट असतात. फक्त आपली पद्धत जी असते ती बदलली तर
नक्कीच आपलं जेवण पॉप्युलर होईल. आणि मला सांगायला आवडेल की 100 लोक जर येत असतील रसोईत तर 80 लोक 70 लोक इंडियन असतात, बाकी गोरे असतात आणि ते आनंदाने खातात सगळं. पण साधारण कोणते पदार्थ? झुणका भाकर, त्याच्यानंतर पिठलं भाकर, त्याच्यानंतर झुणका भाकर देताना नॉर्मल भाकरी आणखीन झुणका असतो का त्याचंही असं नाही, काहीतरी? त्याचं सगळं सरंजाम असतो. अच्छा. त्याच्यात आम्ही झुणका भाकर रोल एक तयार केला. त्याच्यानंतर तुम्हाला एक गंमतच सांगतो. तिथे आम्ही काय केलं की छोट्या भाकऱ्या तयार केल्या आणि त्या भाकऱ्या कापून साधारण एखाद 1.5 तास ठेवल्या की त्या अशा 2 पापुद्रे वेगळे होतात. मग त्याला कापल्यानंतर असं केलं तर पॉकेट तयार झालं. मग त्याला छान हिरवी चटणी लोणी लावायचा, त्याच्यामध्ये झुणका भरायचा, त्याला एक कांद्याची चकती लावून छान रॅप करायचा, इंडियन कॉटेज सँडविच आणि ते खातात मस्त. आणि हा प्रकार मी खूप आधी एका कॉन्फरन्समध्ये केला होता नागपूरला. ती इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती आणि हे असंच झालं प्रकरण. तर मी दोन्ही सँडविचेस ठेवले. एक तर त्यांना कन्व्हिन्स करायला गेलो ऑर्गनायझरला, त्यामुळे नाही अपना सँडविच है वो बढ़िया, मला ये तो मेरे तरफ से ले लो. आणि तुम्हाला सांगतो ते इंडियन कॉटेज सँडविच हिट गेलं. हां, पदार्थ आपला जो असतो तो प्रेझेंटेशननी, तुमच्या बोलण्यानी जर तुम्ही समोरच्यावर बरोबर लादला तर मग तो खाल्ला जातो. नावं पण पाहिजेत ना जरा पदार्थांची, जरा स्टायलिश. एक तुम्हाला अजून गंमत सांगतो की एक पदार्थ निर्माण कसे होतात. मी नेहमी म्हणतो की पदार्थ पारंपरिक पद्धतीने जे येतात ते तुम्ही करायलाच पाहिजे, पण तुम्ही स्वतःचं सुद्धा काहीतरी शोधा, निर्माण करा. कारण तुमचा आजचा शोध उद्याची परंपरा असेल. पुढची पिढी म्हणेल हां की कोणी भारती आजी होती माझी, तिने तयार केलेला पदार्थ नाही का, तिने तयार केलेला हा पदार्थ आहे, असं व्हायला पाहिजे ना. तर ते शोधायला पाहिजे आणि कधीही याच्यात कमी लेखू नका स्वतःला. कारण एक कुक जो असतो, एक शेफ जो असतो, तुम्ही सगळे काही ना काही करता, तर तो एकावेळी 5 भूमिका बजावतो. तो एक तर थॉट प्रोसेस असते कुठलाही पदार्थ बनवणं, असं नाही की हा उचलून असा ठेवला. तर तुम्ही विचारवंत असता. पदार्थ तयार करताना तुम्ही काही टेक्निक वापरता, तुम्ही टेक्निशियन असता. त्याच्यानंतर सायन्स येतं त्याच्यामध्ये की कशामध्ये काय घातलं तर काय तयार होईल, रंग, पोत, ठीक आहे ना, ते सायन्स असतं. त्याच्यानंतर प्रेझेंटेशन असतं की पदार्थ तयार तर झाला पण असा नुसताच देऊन असा तुम्ही केला तर मजा नाही, पण त्याला छान अशी मूत पाडून कोथिंबीर टाकून खोबरं बिरं टाकलं, छान हसत जर तो पदार्थ दिला तर तो जास्त आवडतो, नाही का. तर प्रेझेंटेशनमध्ये तुमचा आर्टिस्ट जागा होतो. आणि हे सगळं दिल्यानंतर जर खांडेकर साहेब हसले नाहीत पदार्थ खाऊन, मग काय फायदा. मग तो कलाकार तुमच्यात तसा पाहिजे. तर 5 भूमिका कलाकारी असते एका शेफमध्ये असं मी म्हणेन. त्याच्यामुळे मुळीच कमी खायचं नाही स्वतःला. आणि जेव्हा एक कसं असतं पदार्थाचा शोध जो लागतो, मला पुष्कळ वेळाच्या आता की हे घडतं कसं, ॲक्सिडेंटली घडतं पुष्कळ वेळा मजबुरी असते. 2 पदार्थ सांगतो तुम्हाला की हे कसे घडले. एक तर आमच्या घरी जॉईंट फॅमिली, 16-17 लोक आम्ही एकत्र राहतो. घरी 4-5 पोरं, म्हणजे मला एकच आहे. तर यांचं सगळ्यांचं सकाळी काही ना काही व्हायचं. 6-6:30ला डब्बा व्हायचा. आता 2 वर्षात तो घमघमाटे गेला डब्यांचा आणि ती शाळाही गेली, आता सुरू होतील परत. तर तेव्हा मला माहीत नाही यार, ते काहीतरी एक तर कसं असतं की एक प्लेट तुम्ही काहीतरी छोटं बनवा ना, ते खूप छान होतं. हां, एवढं करण्यापेक्षा एवढं. आणि ते मला नेहमी आवडायचं. मी आपणाला म्हणायचो की अरे मला यार एक घास तरी ठेवत जा. पण हे एकूण वाढतं वजन बघून ते तिने मना केलं, पण मला ते व्हायचंच. आणि तिची नजर इकडे तिकडे गेली की मी जाऊन चेक करायचो. तर एकदा काय झालं की ब्रेड होत्या तिथे, सँडविचेस होते, काय बनवत होती. त्याच्यानंतर इडली बनवलेली होती. म्हटलं एखादा घास आपण खाऊच ह्याचा सँडविचचा. तर ते मी सँडविच घेतलं. तेवढ्यात अपणाचा मागून आवाज आला आणि ते भीतीने ते सँडविचचा तुकडा पडला नेमका इडलीच्या बॅटरमध्ये. आणि मग ती म्हणे तुला म्हटलं होतं नाही खायचं म्हणून. म्हटलं अगं मी खात नाही आहे, मी नवीन पदार्थ देतो आहे. तर म्हणे काय. म्हटलं एक कपडा आणि पांढरा. कसं असतं की ते सतत काहीतरी होऊन जातं, मग ते मनात नसतं. कलाकार जागा होतो. पांढरा कपडा आणला, त्याला स्वच्छ पाण्यात बुडवलं आणि ती ब्रेड व्यवस्थित ते सँडविच याच्यात बुडवलं, कशामध्ये, बॅटरमध्ये. त्याच्यावर ठेवलं, स्टीम केलं, बाहेर काढलं.
कापलं, मधून छान हिरवं, बाहेरून पांढरं, मध्ये ब्रेड, त्याच्यावर बटर टाकलं आणि ब्रॅडली तयार झाली. त्याचं ब्रेड आणि इडलीचं ही ब्रॅडली अशी तयार झाली. आणि पुढे ही ब्रॅडली म्हटलं यार ही ब्रॅडली तर तयार झाली, आता पुढे काय करायचं. मग कसंच एक सेमिनार होतं. मग त्यांना मेनू देता कुछ नया दो असं नॉर्थ इंडियन मनुष्य होता तो. तर मी म्हटलं ब्रॅडली देते. तो म्हणे ब्रॅडली. म्हटलं ब्रॅडली नाही मालूम आपको. तो ब्रॅडली. मग मी त्याला छान हां अरे म्हटलं, मी बघून म्हटलं अरे ही मी काल तयार केलेली आहे. पुढे त्याच्या एका सहकार्याला समजवताना तो माझाचा ब्रॅडली पता नाही आपको. आणि मग ती ब्रॅडली जी आहे ती सेमिनारमध्ये चालली, लोकांना आवडली. एकदा बरं, या ब्रॅडलीसाठी ब्रेडला फक्त हिरवी चटणी लावायची. हां मी सांगतो रेसिपी. हा मग सगळ्यांना माहिती असायला पाहिजे ना. अगदी हां. हिरवी चटणी लावायची. बटर दोन slice घ्यायचे. 2 स्लाइस घ्यायचा. बटर लावायचं नाही. 2 स्लाइस घ्यायच्या. हिरवी चटणी लावली. त्याच्यानंतर दुसऱ्या साईजला दुसरं काय लावायचं असेल त्याच्यामध्ये रेग्युलर कांदा, टोमॅटो हे बरा. मला काकडी आवडत नाही, मी काकडी टाकत नाही. काकडी टाकूही नका, त्याला पाणी सुटतं. आणि ती बंद करून ब्रेडमध्ये बॅटरमध्ये बुडवायची आणि ओल्या कपड्या वाफवायची. कापड जरुरी आहे मात्र. अच्छा. आणि छान काढल्यानंतर लगेच चित्यांचं लोणी टाकायचं त्याच्यात. हां त्याच्यामुळे त्याचा स्वाद येतो आणि मग तो खायचा. त्याला चटणीची गरज नाही, सांबाराची गरज नाही, काही नाही. गरम गरम खायचं. एकदा रव्याचा चिवडा. तो कसा तर रात्री असंच दिवाळीचं शूटिंग सुरू होतं आणि डिरेक्टर म्हणे की शेवटची एक अजून रेसिपी कमी पडली आहे. नंतर लक्षात आलं त्याच्या. दुसऱ्या दिवशीपासून शूटिंग होणार नव्हतं. म्हणजे कुस्तू बनाव. बाहेर बॅक किचनला काहीच नव्हतं, सगळे गेले होते. म्हटलं आहे काय यार, काय बनवू असं काय पाहिलं तिथे कणिक रवा होतं, दोन्ही एकत्र केलं. विचार करता करता भिजवलं तर ते नेमकं घट्ट झालं. मग तिथे पाहिलं, मग तेलही ठेवलं. म्हटलं आता दिवाळी आहे, काहीतरी क्रिस्पी कुरकुरीत पाहिजे. तेल ठेवलं होतं, अजून सुचलेलं नव्हतं की करायचं काय. मग डावीकडे पाहिलं पंचपाळ आपलं होतं, हळद, तिखट, धनेजिरे पावडर, आमचूर पावडर वगैरे होती. म्हटलं जमग्या जुगाड. मी ते सगळं एकत्र करून त्याचा एक मसाला बनवला. तो कणकीचा आता गोळा जो घट्ट भिजला होता तो घेतला, सरळ किशनीने त्या तेलामध्ये टाकला. छान फुटून मुरमुरे वर आले. त्याच्यात हळद, तिखट, धनेजिरे पावडर, आमचूर पावडर मिक्स केला. रव्याचा चिवडा तयार झाला. तर हे असं घडत असतं सर. सर हे 3000 किलोचे पदार्थ 5000 किलोचे, ही कन्सेप्ट कशी सुचली तुम्हाला? आणि तुम्ही पहिल्यांदा जेव्हा असा पदार्थ बनवला तेव्हा दडपण आलं होतं का? कसं मॅनेजमेंट असतं याचं? मॅनेजमेंट घडत गेलं आणि गरज ही शोधाची जननी असते. बॅक टू 2001 तेव्हा मी काय केलं की कॅटरिंगचा व्यवसाय सुरू होता आणि सगळे मेरठवरून आमच्या इथे पोळ्या बनवायला लोक यायचे. तेव्हा सगळ्यात पहिले मी मोठा पराठा बनवला 5 फूट बाय 5 फुटाचा. तर ही मेरठहून मंडळी यायची आणि आमच्याकडे राहायची पण 12-12, 14-14. मला एक सेकंद. 5 फूट बाय 5 फूट आकाराचा पराठा तो कसा बनवला? लाटून. पण एवढं म्हणजे त्याला लाटणं केवढं होतं? मोठं होतं अगदी. म्हणजे स्पेशल लाटणं बनवून घेतलं. हां, पोळपाट पण बनवून घेतला. पोळपाट नाही, डायनिंग टेबल. 6 फुटाचं डायनिंग त्याला टेबल. चिकटलं नाही का? त्याला तेल लावलं खालनं? पीठ नाही पीठच. रेग्युलर 1 महिना प्रॅक्टिस केली त्याची. हां 1 महिना. पण एकट्या माणसाला लाटता आलं का ते? रेकॉर्ड तेव्हाच व्हायचा. मी पहिल्यांदा केलं तर माझं घेतलाच नाही. मुले 2-2, 4-4 लोक व्हिडिओ काय रेकॉर्ड बनावं. म्हटलं आहे बरोबर. मग मी तो एकट्याने केला. अच्छा. फक्त उचलायला मला एक सपोर्ट लागला. पण तो एवढा म्हणजे असा उचलला कसा? कहाणी आहे त्याची. पहिले ही घडली कशी हे सांगतो तुम्हाला. ते पोरं रिकामे होते, मग यांना काहीतरी काम पाहिजे आणि नाही तर मला महागाई भत्ता आपल्या बेकारी भत्ता द्यावा लागला असता. 12 दिवस बसून ठेवणं. नाही तर बोले हम चले जाते. 12 दिवसानंतर सीझन जा. मग म्हटलं यांचा मधला वेळ काय करावा. तर मग आपण म्हटलं एक पराठा फेस्टिवल करूयात. आणि पराठा फेस्टिवल केल्यानंतर म्हणजे तो ऑर्गनाईज जवळपास 60 प्रकारचे पराठा, पोळी, पुरी, नान, भटोरे म्हणजे या पिठाचं जे काय होईल, भाकरी पण आली त्याच्यात. हे सगळं केलं आणि मग त्याची ॲड कशी करायची. पैसे तर संपले होते. मग आमचा एक मित्र मनीष अवस्थी एका चॅनलचा ब्युरो चीफ होता. बोले यार मनीष इसको चमकाना पड़ता. बोले वैसे नहीं चमकेगा, कुछ तो कर यार, रिकॉर्ड कुछ कर इसमें है क्या.
बरं तेव्हा एवढं इंटरनेट वगैरे हे नव्हतं, पण तरी शोधछात केलं काय असा पराठ्याचा रेकॉर्ड नव्हता. आणि म्हटलं ठीक आहे बनाते 5 फीट बाय 5 फीट का बनाते. असं मी म्हटलं छोटा बनवून काय, मोठा काहीतरी व्हिज्युअली पाहिजे की नाही. आणि मग सांगतो साहेब तुम्हाला, रोजचं 12-14 किलो पीठ वाया जायला लागलं प्रॅक्टिसमध्ये. आणि मग नंतर लक्षात आलं हे तर महागाचं काम आहे, कारण ते एवढे वेळा लाटल्यानंतर तिचं कोणा खायची इच्छा नाही व्हायची. 3-3दा 4-4दा मळून राहिलो, लाटून राहिलो. मग म्हटलं कोणीतरी म्हणलं की ओ चक्कीवाला जो असतो ना त्याच्याकडे दुसरं पीठ असतं जे उरलेलं, ते स्वस्तात मिळतं म्हणे. म्हटलं ठीक आहे, ते स्वस्तात आणि मग त्याच्यावर प्रॅक्टिस सुरू झाली. मग मला ना त्याच्यात 3 स्टेजेस आहेत. एक तर पहिलं ती पोळी लाटणं, त्याच्या आधी ती पोळी भरणं, ते सोपं होतं. नुसती पोळी करायची नव्हती, स्टफ पराठा करायचा. मग तो हलका व्हायला काय करायचं, मग त्याच्यामध्ये पनीर टाकलं. पनीर थोडं हलकं असतं आणि मोठं होतं ते. मग पनीरचा मसाला असा ड्राय करून तो त्याच्यात भरला. लाटणं पूर्ण झालं आणि लाटल्यानंतर त्याला उचलून ठेवणं. मग त्याला 1, 2, 3, 4 फोड मारायच्या. एका हाताने उचलून तव्यावर ठेवायचं. तव्यावर ठेवल्यानंतर त्याला पुन्हा फोल्ड ओपन करायच्या, पुन्हा त्याला फिनिशिंग करायचं. व्यवस्थित झालं. सगळ्यात मोठं एक हे म्हणजे तो टर्न करणं. मग एकदा विचार आला की त्याच्यावर दुसरा तवा ठेवायचा, त्याच्यावर निखारे ठेवायचे. असं म्हटलं नाही, मजा नाही आहे. टर्न करणे में जो मजा आहे वो किसी में नहीं. कारण जी पोळी जशी बनते तशीच बनवा ना. काय करावं का, कसं कोण कधी कामात येईल काही सांगता येत नाही. आमच्या इथे एक डेकोरेटर जो होता त्याच्याकडे एक माणूस होता, तो असा नेहमी काहीतरी असा लावून वगैरे बसला असायचा, काम करायचा नाही. मला खूप राग यायचा त्याचा. तर एकदा तो म्हणे, मी विचार कर क्या लगता बोले उसमें, एक ऐसा पल्ला डालो पलटा लो, हे त्यांनी म्हणून चालला गेला. मग त्या दृष्टीने मी विचार करायला लागलो की खरंच यार असं पल्ला काहीतरी त्यांनी म्हटलं. मग म्हटलं पराठा झाल्यानंतर एक बाजू अशी उचलून पाहिजे आणि ते निखाऱ्यावर करायचं, त्याच्यामुळे आगीचा कंट्रोल आपल्याकडे असायचा. मग म्हटलं आपल्याला एक बाजू समजली की झाली, मग त्याच्या खाली आपण म्हटलं मी एक 4 mm प्लायवूड टाकून द्यायचो, म्हणजे तो सेफ व्हायचा पराठा की आता तो जळणार नाही. मग काही नाही, दुसरा एक प्लायवूडचा तुकडा ठेवला, 2 अशा ॲल्युमिनियमच्या पट्ट्या मारल्या, एकाने तिकडून उचलाय, टर्न करायचं, ते काढून घ्यायचं, पराठा तयार. तर एवढा तो हा माणूस. नंतर मी त्याला मग खूप म्हटलं नाही तर अशा सर गमती आहेत. तर त्या निमित्ताने ते तयार झालं. मग पुरणाची पोळी केली इथे अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला. राज ठाकरेंचा कार्यक्रम होता. ती किती आकाराची होती? त्याच्यावेळी खूप गंमत झाली. ती पण 5 फूट बाय 5 फुटाची. पण तेव्हा नेमकं काय केलं, पुरण बनवताना लक्ष नसल्यामुळे आमच्या बाईंची जी पुरण बनवायची साखर जास्त टाकली. मी तिला साखर कमी सांगेन, कारण साखरला वजन असतं. आणि एका लेव्हलपर्यंत तो प्लाय सरकला जायचा, पुढे गेलाच नाही. आणि बाहेर 4-5 हजार पब्लिक, ते ढोल ताशे वाजतायत आणि राज ठाकरे येणार होते आणि वहिनी होत्या समोर. म्हटलं वहिनी कसं, काही चिंता करू नको, होईल म्हणे, कर हळूहळू. आणि मग मी काय करू असं करता एक लाकूड होतं, तिथून असं ठोकत तो हळूहळू जायला लागला समोर. मग म्हटलं ठीक आहे, तिथपर्यंत गेला ना, अर्धा पराठा कवर झाला होता म्हणजे पोळी. दुसरा एक प्लाय मागवला, तो तिकडनं टाकला. म्हटलं रोटी तो सेफ हो गई हवी. आणि मग हळूहळू ते झालं आणि ती पोळीच संपली. आणि काय अर्धा तासात संपली ती पोळी. हो, पुरणाची पोळी. हल्ली चुलीवरची मिसळ असेल किंवा चुलीवरचं आईस्क्रीम, चुलीवरचं बऱ्याच गोष्टी, याला चांगलं मार्केट आहे. नॉन मराठी लोकांची सुद्धा याला चांगली पसंती मिळते. किंवा चुलीवरचा चहा, गुळाचा चहा, या पदार्थांकडे आवडायला लागलेत लोकांना. तर हे चांगलं मार्केट वाटतं का तुम्हाला, की आपल्या पदार्थांना आणखी ग्लॅमर करता येईल याच्या माध्यमातून? नक्की मार्केट वाटण्यापेक्षा मी असं म्हणेन की त्यांनी चव जास्त येते, पदार्थांना छान चव येते. कारण आम्ही रसोईमध्ये ज्यावेळी मराठी पदार्थ चुलीवर बनवतो तर त्याला एक वेगळी चव असते, आणि पंजाबी पदार्थ आम्ही गॅसवर बनवतो तर त्याला एक वेगळी चव असते. आणि चुलीवर बनवण्याबरोबर एक अजून मी म्हणेन की पदार्थ तयार करताना तुम्ही शक्यतो तांबं, पितळ, लोखंड याचा वापर करा. कारण हे सगळे जमिनीतून निघालेलं मिनरल आहे, त्या भांडी आहेत, आणि त्याच्यामध्ये जे मिनरल्स असतात ते कळत नकळत आपल्या पोटात जातात. त्याला एक छान वेगळी चव असते. कढईमध्ये तयार केलेला सांजा, उपमा किंवा उकडपेंडी, पोहे, याला एक छान असं, तेच नॉनस्टिकमध्ये केलं तर सपकपणा येतो, त्याला असं मजा येत नाही. म्हणजे या कारणास्तव मी एक नॉनस्टिकची ॲडसुद्धा सोडली. कारण मी माझा जेव्हा शो करतो तर तेव्हा मी सगळी हीच भांडी वापरतो. आणि मिक्सर वापरू नका, पाटा वरवंटा वापरा मी म्हणतो, पण मिक्सर तर मी पण वापरतो.
पाटा वरवंटा वापरणं शक्य नाही, पण पाटा वरवंट्याची जी मजा आहे ती जेव्हा तुम्ही पाटा वरवंट्यावर काम कराल तेव्हा लक्षात येईल. कारण पाटा वरवंट्यावर एखादा मसाला क्रश होतो तर त्याचा स्वाद जास्त खुलतो, मिक्सरमध्ये तो कट होतो तर त्याचा स्वाद तेवढा होत नाही, येत नाही. तर म्हणजे असेल जमत असेल पाटा नक्की करा. वरवंट्यावर बसून करायलाच तर पाहिजे. चूल वापरा, पाटा वरवंटा वापरा, रवी लाकडाची वापरा. रवी लाकडाची सगळ्यांमध्ये मजा आहे, पण तुमचेच लिमिटेशन्स आहेत. सगळ्यांकडे जागा कमी आहे. हां, मग आजकाल आपल्याला हातही दुखत असतात, पाय पण दुखत असतात, भले आपल्याला कष्ट कमी आहेत तरी पण हे सगळं दुखत असतं. तेव्हा जेवढं जास्त शक्य असेल, नसेल तर महिन्या 15 दिवसातून कुठेतरी बाहेरगावी जा, तिथं काहीतरी झोल जुगाड जमवा आणि बंडी उलार करा. तुम्ही केटरिंगचा व्यवसाय सुरू केलात, पण तेव्हा तुम्हाला बनवता काहीच येत नव्हतं. पहिला पदार्थ शिकलात कुठला? आणि दुसरं म्हणजे तुम्ही इनोव्हेशन्स सांगितलेत, पण पदार्थ फसले पण का कधी? खूप, अजूनही पचतात. शेवटी काय माणूस आहे हां, आणि चुका सगळ्यांकडनं होतात, फक्त ती ॲक्सेप्ट केली पाहिजे आणि त्यानुसार आपण काम केलं पाहिजे. तर पहिला पदार्थ ढोकळा केला होता आणि तो ढोकळा नाही दिरडं झालं त्याचं. हां, पण वय छोटं होतं, समजत नव्हतं काही, पण तेव्हा हे करू माहीत नव्हतं. पण प्रोफेशनली मी पहिल्यांदा आवळाची सुपारी केली होती 6वी-7वीत असताना, आणि ती मात्र व्यवस्थित झाली, व्यवस्थित विकली गेली, असा तो हे होता. आवळे आणायचे, किसायचे. हां, आवळी आणायचे नाही, आजीचं इथे झाड होतं, तिथून तोडायचे आणि किसायचे, मीठ घालायचं त्याच्यात, जिरं घालायचं आणि वाळत घालायचे, आणि त्या पुड्याही मी बांधायचो. तो पुड्या वगैरे तेव्हा अशा लहान पुड्या कुठे मिळतील काय माहीत नव्हतं, फक्त एक किराणावाले माहिती होते की आपण आणायला जायचो, त्यांच्याकडे प्लॅस्टिकचे मोठे मोठे पाकिट असायचे. तर 3-4 किराण्यावाल्यांकडनं किराणा यायचा घरी, तर कोणाकडे भैया 2 पॅकेट देणार, तो देऊन द्यायचा 2 पॅकेट. मग ते कापायचे, त्याला त्या मेणबत्तीवर जोडायचं, त्याच्यात ते भरायचं. मगाशी तो शूटिंगचा किस्सा तुम्ही सांगितलात की सामान नव्हतं अवेलेबल, पण काहीतरी करायचं होतं. असं पुन्हा कधी झालं की बाबा सामान नाही आहे, पदार्थ करायचा आहे, किंवा काहीतरी काहीतरी आणायचं विसरलं, जी लिस्ट दिली होती त्याच्यातलं? असं म्हणजे लक्षात ठेवण्यासारखं, पण असं बरेच वेळा झालेलं आहे, खूप वेळा. आणि मग त्याच्यातून असं वेगळं हा असा जसा सांगितला ना तसा काही अजून पण आठवलं तर सांगेन मी नक्की. सर, खूप कुतूहलापोटी एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही टनांच्या भाषेमध्ये अन्न शिजवता. सर्वसाधारण गृहिणीच्या आयुष्यामध्ये रोजच्या जेवणातली 2 माणसं जरी वाढली तरीसुद्धा मीठ, तिखट या सगळ्याचे अंदाज बदलतात किंवा तो अंदाज पटकन येत नाही. ज्यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती अन्न शिजवायचं असतं त्यावेळी या सगळ्याचा अंदाज कसा घेता तुम्ही? एक तर ना तुम्ही स्वयंपाक तयार करताना, मागाशी तुमच्याही प्रश्नाचं उत्तर मी देतो की हे रेकॉर्ड कसे घडले तुम्ही विचारला. हां, तर पहिला तो रेकॉर्ड झाला, तर त्याच्यानंतर रेकॉर्डच करावा असं हे नव्हतं, पण ते घडत गेलं. मग दुसरा याचा रेकॉर्ड कबाब केला 9 फूट लांबीचा, तर तेव्हाही कबाब फेस्टिवल होता, मग तो कबाब केला. त्यानंतर मग खूप दिवस मध्ये गॅप पडली, मग एकदम तो 54 तास नॉनस्टॉप कुकिंग, त्याचे एक बोल. तर हे अंदाजाचं जे आहे ना, जेव्हा मी पुरणाच्या पोळी किंवा पराठ्याचा तर प्रॅक्टिस केली, पण 8000 मिसळची प्रॅक्टिस कशी करणार, त्याला लागणारा माल कुठून आणणार, मग तेव्हा मग मात्र तुमचं गणित आणि सायन्स लक्षात घ्यायचं, आणि अगदी थेंबर जरी पाणी घातलं, तूप घातलं, तेल घातलं तरी ते मोजून ठेवायचं, आणि मग त्या टेक्निकनी ते 1 किलोला किती, 10 किलोला किती, 100 किलोला किती, 1000 किलोला किती, 5000 किलोला किती, असं ते सगळं, आणि शांतपणे करायचं, हायपर व्हायचं नाही की मी खूप काहीतरी ग्रेट करताय असं जर तुम्ही केलं आणि एकदम आपण असं, तर ते मजा येत नाही. म्हणजे भीती कधी बाळगायची नाही आणि ओव्हर कॉन्फिडन्सही नको. हां, शांतपणे घ्या, ओ सब जमता है बरोबर. म्हणजे आत्ता तर मला सांगायला आवडेल, सॉरी हां, की ही मिसळ केली ना 8000 किलो, ती नेमकी पेंडेमिकच्या काळात केली, आणि तिथे आम्हाला 20-22 लोकांच्या वर तिथे ठेवायचे नव्हते लोक. आम्ही ती इथे केली पुण्याला. तर हे चोरड्यांचं सूर्यदत्ता कॉलेज होता, आणि तिथे त्यांच्या प्रिमायसेसमध्ये केली. बंदोबस्त सगळा होता, म्हणजे लोक आलेच नाही, येऊ पण नाही दिलं, आणि तरी गर्दी कमी व्हावी, कारण या इव्हेंटला अशा खूप गर्दी, आणि ते जे एक वातावरण असतं ना, ती ऊर्जा मिळते आपल्याला. तर तिथे कोणीच नाही पब्लिक, फक्त त्या 2 कढया, मी, माझे 2-3 असिस्टंट तेवढेच, आणि बाकी ते कॉलेजचे पोरं सगळे.
तर तेव्हा असं वाटलं की हे कसं होईल, पण मी 4 वाजता सुरुवात केली सकाळी पहाटे. आणि सांगा तुम्ही की म्हणजे मी खरंच भाग्यवान समजतो देवाला आभार. 400 किलो तेलामधली फोडणी देणं कधी येणार आपल्या भाग्यामध्ये? हां, 400 किलो तेल त्या कढईत गेलं आणि ते गरम झाला, त्याला फोडणी देणं. त्याला फोडणी किती मोहरी लागली, किती किलो? मोहरी तर भरपूर लागली, 12-14 किलो मोहरी लागली आणि 400 किलो तेल होतं. त्याच्यानंतर तडतडली ना, हो तडतडली ती मोहरी. मग त्याच्यामध्ये लसूण, कांद्याची पेस्ट, जवळपास 200-250 किलो कांद्याची पेस्ट होती आणि लसूण 50-75 किलो. आणि नंतर ती एकूण तर्री तयार झाली. 2 कढया भरून, मोठ्या मोठ्या कढया भरून ती तर्री. आणि नंतर मग त्याच्यावरचं फरसाण, मग त्याच्यावरचे पाव, हे सगळं मी खरंच देवाचे आभार मानतो की हे मला करायला मिळालं. आणि मग सांगतो की ही जी मिसळ बनवली ना, ती तेवढीच शांतपणे अगदी जायचं. आणि ती अशी स्टेजवर होती, त्याच्यामुळे मला आग जी आहे ती खालती उतरल्यावर बघायला मिळायची की केवढी आग आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचा सराटा जो आहे तो साधारण एवढा त्याचा व्यास, 3 फूट असेल, 3-3.5 फूट, आणि 20 किलो त्याचं वजन. आणि प्रत्येक स्टेजला सराट्याचं वजनसुद्धा बदलतं. शेवटी पुन्हा टेक्निक, मी काशी म्हटलं की टेक्निक लागतं याला. आणि पहिल्यांदा जेव्हा भरीत बनवलं त्यावेळी ही कढई तयार केली होती. ती कढई मी केली कोल्हापूरला तयार. आणि कढईचं वजन आहे 1200 किलो. त्याच्यामध्ये आता 6000 किलो माल बनवू शकतो मी. दुसरी कढई आहे, छोटी आहे, ती 3000 किलोचीच आहे. आणि त्याच्यावरचं झाकण आहे. आणि कढई करताना मला खालचा बेस जो आहे तो लोखंडाचा पाहिजे होता, कारण त्याच्यात चिटकत नाही काही. आणि बाहेर स्टील पाहिजे, म्हणजे वर स्टील पाहिजे होतं. तर ते सुद्धा एक आमचा मित्र आहे निलेश पै, कोल्हापूरला इंजिनियर आहे तो. आणि त्यांनी 2-2, 3-3 कारागीर बदलून, त्याचा व्यवसाय नव्हता हा, पण म्हटलं यार मेरे को चाहिए, ये करना है मेरे को. तर त्यांनी ते करून दिलं मस्त. आणि ती कढई आली वाजत गाजत. पहिले जळगावला आली, नागपूरला आली, मग पुण्याला गेली. आता अमेरिकेत जाणार कढई. अमेरिकेत काय आहे? 3000 किलो विगन बिर्याणी बनवण्याचं प्लॅनिंग आहे. परमिशन्स यायच्या आहेत, मिळतील पण परमिशन. आणि बृहन महाराष्ट्र मंडळाचा व्हिगन बिर्याणी कशी बनवणार, म्हणजे काय सोयापासून? हां, काही पण टाकू शकता ना तुम्ही. सोया आहेत, भाज्या आहेत, दही नाही वापरायचं, तूप नाही वापरायचं, आणि पनीर नाही वापरायचं. आपल्याकडे जनरली म्हणजे पुरणपोळी, मोदक, आता दिवाळी आहे तर मग त्या 7 कप्प्याच्या करंज्या, हे ज्या बाईला खूप छान येतं तिला म्हणजे सुगरण कॅटेगरीमध्ये आपण मोजतो. तुम्ही हे पदार्थ पहिल्या फटक्यात जमले तुम्हाला का? जीव घेतात हे पदार्थ. 7 कप्प्याचं ते हे काय, त्याच्यानंतर उकडीचे मोदक. तर निगुतीने बायका जेवढे छान करतात ना, तेवढे पुरुष मंडळी माझी एक तर बोटं जाडजाड आहेत. त्याच्यामुळे उकडीचा मोदक मला 10 पाकळ्याच्यावर कधी जमला नाही. ठीक आहे ना. त्याच्यानंतर आत्ता ते हे करंजी नाही का, ती ह्याची लेअरची करंजी आत्ता केली मी, पण तरी एवढी खूप छान जमली नाही, पण चव मात्र अप्रतिम. मी नेहमी म्हणतो की बा टेक्निक मला माहिती आहे, पण टेक्निक माहिती असून उपयोगाचं नाही. तुम्हाला तेवढी प्रॅक्टिस पाहिजे, त्याच्यामध्ये पेशन्स पाहिजे, आणि तेवढी प्रॅक्टिस केली तर ते होऊ शकेल छान. तर ज्या निगुतीने बायका छान ही पदार्थ सगळे करतात, माणसं थोडी कमी पडतात 100%. बरं विष्णूजी, वडापाव की तर्री पोहे? वडापाव, सॉरी तरी आधी मनातलं आलं त्यांच्या बाहेर. मला वडा भात आपले म्हणजे डोक्यात होतं. हां, वडापाव की तर्री पोहे? नाही, तर्री पोहे. नाही, ते आता सांगा का? बरं चला, वडापाव पण फक्त वडा, त्यात पाव नको. मग मला जर म्हणाल तर मी कधी पण वडापाव खायला गेलो तर मी वडा खातो, नुसता पाव खात नाही. कारण पावामुळे उगाच त्या वड्याची किंमत तशी कमी होते. तर एवढा वडा छान पिवळी भाजी असते, आतमध्ये आल्याचा स्वाद असतो त्याच्यामध्ये, तर पावामुळे ती मारल्या जाते. बरं, तुम्ही खवय्ये आहात विष्णूजी. इतक्या महाराष्ट्रातल्या म्हणजे विस्मरणात गेलेल्या पदार्थांबद्दलही तुम्ही कायम बोलत असता. पण महाराष्ट्रात इतकं फिरल्यानंतर तुम्ही सांगा की 4-5 पदार्थ असे की या ठिकाणचा हा पदार्थ, या ठिकाणचा हा, हे खाल्लेच पाहिजे, असे कुठले आहेत? मी सांगू का, जेवण जर पूर्ण म्हटलं म्हणजे मराठी स्टाईलचं जेवण जे आहे, साधं आपलं सात्विक वरण भात भाजी पोळी, तर हे पुण्यातले ते हे नाही का, जनसेवा
जनसेवा आणि अजून एक आहे. नाही नाही, सुवर्णरेखा पुन्हा बोर्डिंग हाऊस. पुना बोर्डिंग हाऊस. त्यांच्याकडलं जेवण म्हणजे विष्णूजी की रसोई असून सुद्धा कित्येक वेळा मी एअरपोर्टहून डायरेक्ट पुना बोर्डिंगला जातो आणि तिथे जेवतो. तर ते जेवण तिथलं. त्याच्यानंतर फडतऱ्यांची मिसळ कोल्हापूरला. हां, त्याच्यानंतर इथे तुमच्या ओशिवारा द ढाबा म्हणून एक आहे, द ढाबा काहीतरी नाव आहे. तर तिथलं नवरत्न कोरमा, मलाई कोफ्ता, तिथलं नान, तळलेला लसूण, क्या बात आहे. म्हणजे हे बोलतानाच पाणी सुटलं तोंडाला. आणि ह्याच्याकडे छान स्नॅक्स मिळतात. तुमच्या जिक्स कार्लाची द मसाला फॅक्टरी आहे ना, तिथलं हे मसाला लायब्ररी. हां, विष्णूजी, तुम्ही आत्ता अमेरिकेमध्ये आता नव्यानं हॉटेल म्हणजे लागोपाठ तुमची 3 झाली सुरू. म्हणजे भारतात किंवा महाराष्ट्रात हॉटेल सुरू करणं आणि अमेरिकेमध्ये सुरू करणं काही फरक जाणवला? खूप जास्त. एक तर आपल्या इथे कसं चलो ना चालू करते हो जाता ना, आणि नंतर हो जाता, नंतरचे प्रॉब्लेम्सचे सगळे नंतर सॉल्व करतात, पहिले सुरू करो. आणि अमेरिकेत उलटं आहे की पहिले तुम्हाला खूप त्रास होतो सुरू करताना, त्यांच्या कायद्यामध्ये सगळं बसवून तुम्हाला करावं लागतं. पण एकदा सुरू झालं की पण गव्हर्नमेंट काय स्वरूपाचा त्रास म्हणजे काय होतं? कागदपत्र सगळे एकदम पण काय काटेकोर. स्वरूपाचे कागद? तिथे जे काय परमिशन्स लागतात, त्याच्यानंतर तुमची आयडेंटिटी तिथे लागते. तुम्ही नसेल तर तिथला जो पार्टनर असतो तुमचा, त्याचं घर काय, तो किती कमवतो, की हे समजा लँड ओनर किंवा जो कोणी मालक असेल त्याला बुडवणार तर नाही, त्याचीसुद्धा काळजी गव्हर्नमेंट घेतं. तर हे सगळे, आणि त्याच्यानंतर सेफ्टी, ग्राहकांची सेफ्टी, आणि तुमचं किचन कुठल्या पद्धतीचं तयार झालेलं आहे. तिथे एकूण एक कोपरा, म्हणजे या दरवाजासमोर दुसरा दरवाजा नसेल तर पुन्हा तुम्हाला थांबावं लागतं, दुसरा दरवाजा काढावा लागतो, त्याला बाहेर ॲक्सेस द्यावा लागतो. आपल्या इथे काय असं चलजावाला हिशोब आहे, पण तिथे नाही येतो. आणि ते एकदा जर तुम्ही कंप्लीट केलं तर मग गव्हर्नमेंट तुम्हाला सपोर्ट करतं. आणि त्याचा अनुभव मला आत्ता याच्यामध्ये आला पेंडेमिकमध्ये. कसा? तो असा की हे एवढे 8 महिने पहिलं जे गेलं त्याच्यामध्ये बंद होतं, आणि नंतर मग जे नुकसान झालं तर सगळे तिथल्या गव्हर्नमेंटनी सांगितलं होतं की तुमचा जो काय बिझनेस आहे, एक तर 99.9% बिझनेस सगळ्या कार्डवर असतो, म्हणजे सगळा हिशोब तुम्हाला गव्हर्नमेंटकडे असतो तुमचा, कच्चा चिठ्ठा ज्याला म्हणतात. आणि तो असल्यानंतर त्यांना समजतं की तुमचा टर्नओव्हर किती आहे. तर आम्ही आमचा सगळा हे दिल्यानंतर त्यांनी आम्हाला तुम्ही हॉटेल सुरू केलं आणि पॅन्डेमिक सुरू झालं? नाही, त्याच्या आधी आम्ही 8 महिने चालवलं, 8-9 महिने जवळपास. तर त्यांनी एकूण जे 8-9 महिन्याचं काम पाहून आम्हाला 55 लक्ष रुपये सँक्शन घेतले. त्यातले 15 लाख रुपये त्यांना द्यायचे नाही आहेत, की जे तुमच्याकडे मदत म्हणून, म्हणजे हॉटेल तुमचं बंद राहिलं आणि त्याच्याबद्दलची मदत म्हणून त्या पोरांना जे काम करतात त्यांना. आणि उरलेले पैसे कमी व्याजावर 1 वर्षानंतर तुम्हाला परत करायचे, असं ते आहे. आणि दुसरं एक गोष्ट की अजून मला एक किस्सा तिथे असा सांग की काहीतरी एक सेल्स टॅक्स कोणाचा तरी 30-40 लाख रुपये बाकी होता, आणि तो जुना होता, म्हणजे जे आमचे जुने पार्टनर होते त्यांचा. आणि मग त्या मॅडमनी म्हटलं सेल्स टॅक्सवाला जे ऑफिसर होते की तुमचा मला टर्नओव्हर 6 महिन्याचा दाखवा. तो म्हणे की तुम्ही 1000 रुपये आठवड्याचे काढून घेत जा. तर त्यामुळे ते काढून घेईन, पण त्याच्या आधी 6 महिन्याचा मला तुमचा मागचा हे दाखवा हिशोब. मग तो दाखवला. तर तो कशाला दाखवा, तर म्हणे मी बघते म्हणे की तुम्ही 1000 रुपये खरंच देऊ शकाल का नाही. अच्छा. नाही तर तुम्ही 500 करा. हा जो ॲप्रोच आहे ना, हा तिथे मग आपल्याला छान वाटतं की नाही रे बा, आपल्याबद्दल कोणीतरी विचार करताय, आणि आपल्या इथे नाही भरो पहिले. आता हे अमेरिकेचं तुम्ही उदाहरण दिलं तर अमेरिकेमध्ये म्हणजे हेच टेक्निकल गोष्टी झाल्या, पण तिकडे FDA सुद्धा फार महत्त्वाचं आहे. हो. आणि तुमच्या जेवणाची क्वालिटी जर चांगली नसेल तर ते सरळ सरळ हॉटेल येऊन बंद 7 दिवस करतात. बंद करतात. हां, तर अशा प्रकारचा तुम्हाला काय अनुभव आलाय का? एकदा आलाय त्याच्या स्टार्टिंगलाच. हो, की ते ड्रेनेज सिस्टीम आमची बरोबर नव्हती आणि तो माणूस मिळत नव्हता, आणि म्हणून त्यांनी तिथे रेड मार्क लावला आणि आमचं 7 दिवस बंद ठेवलं रेस्टॉरंट, की यांची ड्रेनेज सिस्टीम प्रॉपर नाही आहे. ते ड्रेनेज जर भरलं तर आतमध्ये पाणी येईल आणि त्याचा ग्राहकांना त्रास होईल. आणि ते मार्क जर तुम्हाला वर्षातून 3दा-4दा मिळाले तर मग काहीतरी तुम्हाला अजून दंड वगैरे भरावा लागतो किंवा नाव खराब डॅमेज होतं.
आणि कुठल्या पदार्थाला सर्वात जास्त पसंती मिळते त्या तिथे? हॉटेलमध्ये अमेरिकन लोकांना? अमेरिकन लोकांकडनं ना एक तर त्यांना आपले इंडियन पदार्थ पनीर बटर मसाला बटर चिकन याच्यावर आहे काही हे माहितीच नाही हां. तर ती आम्ही आता ओळख करून द्यायला लागलो की मेथीचं अळणसुद्धा आहे, त्याच्यामध्ये किती पौष्टिकता आहे, आपलं पिठलं वरण भात जे काय खिचडी प्रकार आहे. तर तिथे काही मंडळी अशी असतात की त्यांना स्पायसी आवडतं, तर फोडणीचं वरण आपलं ते तिथे जातं. कढण चांगलं आवडतं त्यांना. आणि आपले इंडियन जे आहेत आणि तिकडले सुद्धा तर साधं जेवढं जेवण असेल, अगदी साधी फ्लॉवरची भाजी, नुसती साधी फोडणी द्या तुम्ही, काही मसाला माल मसाला घालू नका, तर ते त्यांना आवडतं. तुम्ही आत्ता पुरणाची पोळी आवडते. हां, तुम्ही आत्ता सांगितलं की मराठी पदार्थांची मार्केटिंग खूप केलं पाहिजे. म्हणजे आपण दिल्लीत गेलं तर आंध्र भवन आहे, हैदराबाद भवन आहे, तिकडे त्यांच्या डिशेस असतात. तिथे महाराष्ट्र भवन आहे, पण मराठी डिशेस तिकडे फार कमी मिळतात. म्हणजे ते तर दिल्लीचं झालं. इव्हन मुंबईमध्ये पण तुम्ही पाहिलं तर साऊथ इंडियन हॉटेल आहेत, परत आता कॉन्टिनेंटल खूप वाढलेले आहेत आणि मराठी पदार्थ कमी होत आहेत. तर मराठी पदार्थांना आणखीन वाव मिळाव्यासाठी काय केलं पाहिजे किंवा सरकारने त्यात काही हस्तक्षेप केला पाहिजे का? सरकारनीपेक्षा आपणच हस्तक्षेप केला पाहिजे. आपणच आपल्याकडे जेव्हा जेवायला बोलवतो लोकांना किंवा आपल्याकडे रिसेप्शन्स असतात, तर तुम्ही शक्यतो मराठी इतके छान छान पदार्थ आहेत आपल्याकडे, स्नॅक्समध्ये चांगले पदार्थ आहेत, ते द्या. पुडाची वडी द्या, कोथिंबिरीची वडी द्या. फार अळूची किचकट आहेत ना करायला. आपल्याला वाटतं किचकट आहे, एकदा करायला तर लागा. तुम्ही करूनच पाहिले नाही. एक ते पीठ भिजवलं इडलीचं की त्याचे डोसे झाले, उत्तप्पे झाले, इडल्या झाल्या. पण मी म्हणेन आपले तेवढेच पदार्थ जे आहे किचकट जरी असले तरी तेवढेच पौष्टिक आहेत. हां, सर्व म्हणजे आपलं जेवणाचं जे ताट आहे तर ते बघा ना, सगळं त्याच्यावर डावीकडल्या चटण्या असतात तरी त्या उजव्या असतात, कारण ते पदार्थांची रंगत वाढवतात. आणि उजवीकडे भाज्या, एक पातळ भाजी असते, एक तुमची मोड आलेली उसळ असते. नुसती तुम्ही याची मटकीची उसळ, हळद हिंग घाला, त्याची फोडणी द्या, खा बरं किती छान. बाकीच्या लोकांना समजलंच नाही की त्याला फक्त सलादामध्ये ठेवलं त्यानं. तसं नाही करायचं. त्याचं छान कढण तुम्ही त्याचं काढा, ते सूप म्हणून कामात येतं नाही का. आत्ता ते परवा मी एक रेस्टॉरंटमध्ये सांदण पुण्याला, काय उत्कृष्ट त्यांनी मेनू ठेवला आहे पोरांनी. असे पोरं जे नवीन नवीन तयार झाले ना, तर असे पोरं घडायला पाहिजे. आणि त्यांनी त्याला मी गेल्यावर तिथे म्हटलं की मराठी जेवण अजून श्रीमंत झालं. श्रीमंत होतंच, अजून श्रीमंत झालं त्या तिथे गेल्यानंतर. कारण त्यांनी ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन वगैरे केलं, तर तुमच्याकडे कासं आहे, कास्यामध्ये तुम्ही प्रेझेंटेशन करा, तर या गोष्टी घडू शकतात. विष्णूजी, मगाशी सुरुवातीला बोलताना तुम्ही जेव्हा याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये आलात त्यावेळचे अपमानाच्या प्रसंगांबद्दल सांगितलं की जे साधारण येऊ शकतात. तर असे म्हणजे तुम्ही त्याच्यावर स्वतःला कसं समजावलं, कशी मात केली, तुम्ही त्यातनं बाहेर कसे आलात? अपमानाचा प्रसंग तेव्हा तर तो अपमान नव्हता, ते तर डायरेक्टली कट ऑफच होता, ठीक आहे ना. आणि दुसरा तेव्हा शिकता शिकता करायचो, तर शाळेतली जी मुलं होती माझ्या वर्गातली, तर तीसुद्धा रिसेप्शनला किंवा लग्नाला यायची, तेव्हा आपण तिथे टेबल उचलत असायचो. तर तेव्हा ती जी चिडवायची, तेव्हा थोडं वाईट वाटायचं. नंतर इंडस्ट्रीत आल्यावर थोडासा अनुभव आला की ज्या पद्धतीने मराठी मंडळी आपण काम करत असतो, तर बाकी भाषी लोकांना ते थोडंसं ते त्यांच्याकडे काम करताना आपल्याला थोडा भाव देत नाही, ते थोडं जास्त. पण तुमचा अनुभव काय आहे? म्हणजे तुम्ही नंतर तर केटरिंग तुम्ही बंदच केलं ना, का सुरू आहे? बंद केलं. एकूण मराठी कुटुंबांमध्ये सुद्धा म्हणजे मी अलीकडच्या काळात बघतो, आपण आपल्या परंपरा आणि आपले रीतिरिवाज इतके विसरत चाललो की आपल्या लग्नांमध्ये आता जोडे पळवणं वगैरे या सगळ्या भानगडी आल्या. पण त्याच्या आधी आपण आपलं खाणं म्हणजे पंक्तीतलं जे जेवण होतं ते आपण सोडून दिलं. बरोबर. तर म्हणजे ते का झालं असं तुम्हाला वाटतं? कारण तुम्ही त्या क्षेत्रामध्ये इतके वावरताय की आपल्या पंक्ती गेल्या, आपले पदार्थ गेले. आता पंजाबी पदार्थ, आपल्या कुठल्याही बुफेमध्ये मराठी पदार्थांच्या बरोबरीनं पंजाबी पदार्थ असतात. बरोबर. पंजाबी पदार्थ इतके आपल्या म्हणजे आपल्या जीवनाचा भाग होण्याचं काय कारण आहे असं तुम्हाला वाटतं? मराठी पदार्थ बनवणारी मंडळीच कमी झाली, मुळात हे कारण आहे. आणि आपण म्हणत अरे नाही, आमच्याकडे ना थोडे ना असे कॉस्मोपॉलिटन लोक आहेत थोडेसे, त्यांना ना हे पिठलं भात भाकर वगैरे नाही आवडणार. आपणच म्हणतो असं. अरे तुम्ही द्या तर पहिलं, देऊन तर बघा त्यांना, नाही का. अमेरिकेत गेलो असताना ते जे ओनर्स होते पहिले, ते म्हणे नाही नॉनव्हेज रखना ही पडेगा. म्हटलं नाही यार, नॉनव्हेज तर मी देणार नाही.
तर ते म्हणे नॉनव्हेजशिवाय चालणार नाही. मग मी त्यांना चॅलेंज दिलं की म्हटलं 1 महिना मला द्या, 1 महिन्यात जर हे रेस्टॉरंट चाललं नाही किंवा नॉनव्हेजशिवाय तर म्हटलं तुमचे पैसे पूर्ण परत देईन, जाण्या येण्याचे पैसे घेणार नाही. पण ते चाललं. तर हे आपण प्रेस करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपले पदार्थ कठीण जरूर असतात, पण आपल्याच जेवणामध्ये ते आपण ठेवत नाहीत. तर ते कुठेतरी सुरू व्हायला पाहिजे. ते वाईट असतात असं मी म्हणत नाही, तेही छान आहे, पण आपले सुद्धा जास्त छान आहे. आता एक खाद्य संस्कृती कोश लिहिला मी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडे, तर 3000 पदार्थ आहेत, 3000. तर त्याच्यामध्ये खाद्याबद्दल मी लिहिलं आणि मग ती संस्कृती जी आहे ना, अनुपमा उजगरे आणि पाटील मॅडम यांनी त्याच्यावर लिहिलं. पण खूप सुंदर पुस्तक आहे. पण हे करताना तुम्हाला अलीकडच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा हा कोश तुम्ही लिहित असाल, असे कोणते पदार्थ आहेत की जे त्या भागाचे आपण असं म्हणू की खाद्य संस्कृतीचा म्हणजे राजा मुकुटमणी होऊ शकेल, पण जे आता विस्मृतीत गेलेत, असे कोणते पदार्थ? म्हणजे समजा पश्चिम महाराष्ट्रामध्ये असा कोणता पदार्थ आहे की जो खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे पण आता तो तिथून लुप्त होत चालला आहे? साखरोळी नावाचा एक पदार्थ आहे कोकणामधला, साखरोळी. तर तो माहिती नाही. काय आहे साखरोळी? इतका सोपा पदार्थ आहे की त्या तुमचं हे असतं ना मालपुआ, त्याच्याबरोबर त्याच्या पुढे येतो. कारण साखरोळीत तांदूळ, असाचा छान तांदूळ भिजवून ठेवायचा आणि भिजवल्यानंतर त्याला बारीक करायचं. बारीक करताना त्याच्यामध्ये मी बदल जो केला तो मी हे टाकलं, नारळाचं दूध आणि नारळ, आणि ते त्यांचं साखर घालायची आणि तव्यावर त्याला फक्त एक डाव टाकायचं. इतका सुंदर असा तो पदार्थ, 3-4 दिवस तो टिकतो. म्हणजे या दिवाळीमध्ये तुम्ही करा, सोपा आहे, पाक करायची गरज नाही. हां, त्याच्यातच सगळं टाकलं तर ते होतं. नाही, परत सांगा काय करायचं? तांदूळ भिजवायचे, सुवासिक तांदूळ, पाणी काढून टाकायचं, वाटायचं त्याला मिक्सरमध्ये. वाटताना त्याच्यामध्ये ओलं खोबरं घाला, त्यानंतर जमल्यास नारळाचं दूध घाला आणि ते बाहेर काढल्यानंतर चिमूटभर मीठ आणि साखर किंवा गूळ जे आवडत असेल फेटायचं छान. आणि असा खोलगट तवा असतो तर आपल्या याचा, त्याच्यात थोडंसं तूप घालायचं, तेल घालायचं जर टिकवायचं असं, म्हणजे तूप काय थिजून जातं. तेलात केलं आणि त्याच्यावर ते पळीने ओतायचं. ते छान असं फुलून त्याला स्वतःचं एक डिझाईन असं तयार होतं, असं स्पोरी आणि मग ते खायचं. अच्छा, तो साखरोळी झाला कोकणातला पदार्थ. कोकणातला पदार्थ. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी सांगतो काय तुम्हाला, पण त्याच्या आधी आपण विदर्भामध्ये जाऊ की तिथली आमची लंबी रोटी जी तसं तर मटणाबरोबर ते खातात. तर मटणाबरोबर खाताना ती लंबी रोटी ना, तिला पापुद्राच नसतो आणि ती सुद्धा कुठेतरी लुप्त होत जात होती. आता वाचली, आता चांगले पोरं नवीन त्याला माहिती आपली आजी आई बनवते, मग त्यांनी तयार केलं आणि त्याचे चांगले कॉन्ट्रास्ट काढले. लंबी रोटी म्हणजे काय असते सांगतो की, लोकवन नावाचा गहू असतो तो पीठ त्याचा आणायचा आणि ते भिजवायचं आणि भिजवताना थोडं पातळ भिजवून त्याला खूप फेटायचं. इतकं फेटायचं की त्याच्यामध्ये ग्लुटन फॉर्म होतं. तुम्हाला आठवत असेल लहानपणी आपण असेच गहू खायचो. गहू खाता 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 आतमध्ये एक पदार्थ असा राहायचा च्युइंगम सारखा की तो डिझॉल्व नाही व्हायचा. ते म्हणजे त्याच्यात तयार होतं आणि ते तयार झालं, ते हातात घेतलं की असं सरसर खाली पडतं. मग ते पडताना ते याच्यात टाकल्यानंतर पटकन इथे पसरायचं आणि असं करायचं त्या माठावर, तर तो एक छान असा पापुद्रा तयार होतो आणि तो काढायचा. आणि काय सांगू साहेब, दुसऱ्या दिवशी चहाबरोबर सुद्धा उत्तम लागतो. मग पाणी सुटलं तोंडाला इकडे पाणी. किंवा आमरसाबरोबर आम्ही त्याचा स्टॉल लावतो. मग आमरस असा छान ठेवतो आणि त्या पोळ्या अशा ते व्हिज्युअली खूप छान दिसतं ना, तर त्या माठावर त्या पोळ्या करत असतात बायका. आणि मी नॉनव्हेज खात नाही, पण जी लोक मटण वगैरे खातात त्यांना सुद्धा तो प्रकार आवडतो. अजून एक प्रकार आहे, तो आमच्या यवतमाळ भागामध्ये होतो. वाफेवरची ती पोळी आहे, तिला विशिष्ट नाव आहे, मी सांगतो ते नाव. तर तिला काय करायचं की गहू पहिले ओलवून मग त्याला बारीक करून मग त्याचा रवा वेगळा काढायचा, मैदा वेगळा काढायचा, कणिक वेगळी काढायची. पिठी म्हणतात त्याला, मैदा नाही पिठी. आणि त्या पिठीला आणि रव्याला एकत्र करून मग ती कणिक भिजवायची. कणिक भिजवल्यावर त्याची पोळी लाटायची. पोळी लाटल्यानंतर पुन्हा त्याला तेल तूप लावायचं, रवा भुरभुरायचा, फोल्ड करायचं. तिसरी फोल्ड म्हणजे ट्रँग्युलर झाला. ट्रँग्युलर झाल्यानंतर तुम्ही त्याला पुन्हा लाटायचं मोठं
आणि एका भांड्यामध्ये पाणी ठेवून त्याला तो कपडा बांधायचा, त्या कपड्यावर ते ठेवायचं आणि झाकण ठेवायचं. 1-1.5 मिनटामध्ये ती मस्त टम्म फुगून येते पोळी. ती झाल्यावर लगेच बाहेर काढायचं आणि मग ती पोळी उकळणं ही सुद्धा एक कला आहे. मग ती एवढी पोळी ती एवढी मोठी होते. मग त्या पोळ्या गळा करून ठेवायच्या आणि ते असं म्हणायचं की पितृ पंधरवड्यामध्ये फक्त त्या बनवायच्या आणि खायच्या. पण म्हटलं काय पितृ पंधरवडा पाहिजे, तशी बनवा. मग ती तशी पोळी आणि केळ्याचं शिकरण इतकं अप्रतिम लागतं की मी काय सांगू तुम्हाला. हो खूपच छान. आणि त्याच्यावर जर साजूक तूप असेल घरचं कढवलेलं, अतिउत्तम. औरंगाबादकडे जाल तर मग येसर नावाचा एक प्रकार आहे, येसर आमटी. आता तो काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी नाही. तर येसर म्हणजे काय की 2-3 प्रकारच्या डाळी, काही मसाले एकत्र करून त्याची पावडर बनवून ठेवतात. जसं आपलं पूड चटणी वगैरे प्रकार आहे. मेथकूट असतं तसं. मेथकूट, पूड चटणी हा प्रकार. तर त्याच्यापासून तुम्ही भाजी पण बनवू शकता, म्हणजे भाजीला घट्टपणा आणण्यासाठी ते कामं येऊ शकतं. त्याची आमटी बनवून ती भाताबरोबरही खाऊ शकता. असा हा तिकडला प्रकार आहे. पश्चिम महाराष्ट्रात राहिलं. पश्चिम महाराष्ट्रातलं लोणचं, मटणाचं लोणचं, जे पूर्वी खूप प्रसिद्ध होतं, बनवायचे, खूप खूप दिवस चालायचं, ते लोणचं आजकाल अगदी मोजक्या अशा फॅमिलींमध्ये तयार होतं. आणि ते कुठेतरी पुन्हा त्याचं पुनरुत्थान व्हावं अशी अपेक्षा आहे. म्हणजे बाकी मंडळी जे ऐकत असतील सगळे, तर त्यांनी काहीतरी सगळं प्रयत्न करायला पाहिजे. आणि हे सगळं तिकडे विकल्या जातं बाहेर देशामध्ये, सगळं सांगतो. तिथे विकण्यापेक्षा पहिले आपल्या गावातच विका. तुम्ही मगाशी सांगितल्यानुसार की तुमचे वडील चित्रकार होते, तर त्यांचं जे कॅनव्हसवर रेखाटणं असायचं किंवा रंगसंगती असायची, ती तुम्हाला पदार्थ सर्व करताना किंवा मांडताना ते तुमच्यामध्ये खूबी आली का त्यांच्या? आली ना. मी म्हणतच मागाशी म्हटलं की बाबा पदार्थ जेव्हा आपण मांडतो तर मला वाटतं आपणच कार्यक्रम केला होता सप्तरंगांच्या ग्रेव्हीजवर वेगवेगळ्या. तर ज्या ग्रेव्हीज नेहमी म्हणतो मी, तुमचं ताट कसं रंगीत असलं पाहिजे, पण ते नॅचरल कलरनी रंगीत झालं पाहिजे. आर्टिफिशियल कलर त्याच्यामध्ये टाकून ते रंगीत नका करू. हिरव्या भाज्या असतील तर 3 वेगवेगळ्या जॉनरच्या भाज्या पाहिजे. जेवणामध्ये तुम्ही मला जेवायला बोलवलं तर नुसती तिखट भाजी एखादी करू नका, एखादी माइल्ड करा, एखादी बिना कांद्या लसणाची करा. म्हणजे त्यांनी काय होतं की त्या तिघाही भाज्यांना रंग वेगळा येतो, त्यांना चव वेगळी येते आणि जेवतानाही त्याची मजा येते आपल्याला. कारण पहिला माणूस जो जेवतो तो डोळ्यांनी जेवतो, नाही का. तो पदार्थ बघतो आपण, छान दिसत असेल तर आपण त्याच्या जवळ जातो, मग अनुभव घेतो त्याचा, चव कशी आहे, रंग, पोत, हे सगळं. आणि शेवटी भूक. कारण फक्त खाताना प्रेमाने खा. उगाच समोर आलं म्हणून खातोय असं नका करू. कारण आपल्या या जिभेवर जे 9 पॉईंट्स आहेत की त्यांना ती चव समजते. प्रत्येकाला खारट, तिखट, तुरट, आंबट ज्या चवी आहेत त्या घेतात आणि नंतर मग इकडे काही जातात, काही पोटात जातात आणि सांगतात आपल्याला की आता हे असं असं आहे बाबा. मग आपल्या तोंडाला पाणी सुटतं. तर ते पाणी सुटणं म्हणजे ॲक्च्युली ती रासायनिक प्रक्रिया सुरू होते. आणि अगदी समजा 100 ग्राम पदार्थ असेल तर त्यातला 5-7 ग्राम पदार्थ पुरेसा असतो आपल्या जिभेला चव पुरता. आणि आपण उगाच बकाबका खातो. म्हणजे बाकी एवढी जी चव असते या इकडल्या लोकांना काही त्याच्याशी मतलब नसतो. मतलब फक्त इकडे वर असतो, बाकी सगळं आपण भरतो. तर ते चावून नाही म्हणा 32व्या खा. ते कशासाठी? एक तो छान बारीक झाला पाहिजे आणि ती चव तुम्हाला जेवढे वेळा इथे मिळेल तुमचं समाधान होतं त्याने. हां, उगाच. विष्णूजी, तुम्ही गड किल्ले सुद्धा खूप फिरलात आणि शिवकालीन पदार्थांचा तुम्ही खूप अभ्यास केलाय. हो. तर त्यामधून काही इंटरेस्टिंग तुम्हाला जाणवलं? खूप पदार्थ. भत्कम पुरणपोळी नावाचा एक पदार्थ आहे. हां, भातापासून तयार केलेली पुरणपोळी. आणि ती जिजाबाईंना जेव्हा डोहाळे लागले होते तेव्हा त्यांनी केली होती असं मला याच्यात सापडलं. तर मी एक कार्यक्रम माझ्या डोक्यात आहे सर, खूप दिवसापासून मी प्रयत्न करतो आहे. काही 2 गोष्टी ज्या आहेत की त्या खूप वर्षापासून प्रयत्न करतो आहे पण त्या अजून येत नाही. एक तर पुस्तक आहे, खाद्यकोश, जवळ 22,000 रेसिपीजचा खाद्यकोश आहे. त्यात सगळे इंडियन पदार्थ आहेत, सगळे भारतीय पदार्थ. 8 वर्षापासून लिहितो आहे. दरवर्षी म्हणतो यावर्षी कंप्लीट करीन, ते काय होत नाही ना, होईल ते. आणि असे रांधले अन्न नावाचा एक कार्यक्रम माझा पूर्ण 70-80% तयार आहे, पण वेळ देणं होत नाही. आणि तो होईल पण नक्की. की त्याच्यामध्ये 8 पदार्थ असे आहेत की शिवाजी महाराजांची एक बाजू सगळ्यांना माहिती, पण खाद्य जी फूड मॅनेजमेंट होतं. कारण शेवटी एवढं हजाराचं सैन्य घ्यायचं आणि ते लढाईला पाठवायचं, तर त्यांचं खावटीचं कसं
तर याच्यावर मी बराच अभ्यास केला. मी विघ्नेश जोशी आमचा एक मित्र आहे आणि आम्ही ते एक 90 मिनिटाचा कार्यक्रम तयार केला, असे रांधले अन्न. मग तुमच्या त्या सैन्याला द्यायला काय जेवण बनवायचे किंवा त्या काळात काय रेसिपीज चालायच्या किंवा जेवणामुळे किंवा जेवण या विषयामुळे महाराजांनी लढाया कशा जिंकल्या असं त्याच्यामध्ये वर्णन आहे. आणि मी त्याच्यामध्ये ॲज अ शाहीर म्हणून जातो आणि ते सांगतो. तर त्या रेसिपीज आम्ही त्या त्या गडाच्या पायथ्याशी वगैरे जाऊन तयार केलेल्या आहेत. तर 7 रेसिपीज आहेत त्या, पण येईल लवकरच कार्यक्रम. अच्छा, 7 रेसिपीज 7 त्या काळातल्या. त्या काळातल्या त्यातली ही एक ही आहे. त्याच्यानंतर साखर तेव्हा नव्हती, तर ढेपेसारखा एक पदार्थ, म्हणजे माझा आयडिया अशी आहे की तो पदार्थ, सगळे पदार्थ तर आपण नुसते व्हिज्युअली दाखवू, तिथे बनवून नाही दाखवणार, आधी शूट केलेलं दाखवत. पण समजा आता काहीतरी आनंदाचा प्रसंग झाला आणि हत्तीवरून साखर वाटली, आपण म्हणून जातो, पण तेव्हा साखर नव्हती. मग काय वाटायचे, तर उसाच्या रसापासून ढेपेसारखा असा एक पदार्थ, थोडासा असा रंग खूप छान नसलेला असा पदार्थ, मग तो जास्त प्रमाणात करून तो वाटायचा तिथे. हां, आणि बाकी अजून नावं जी आहेत ना, मी आठवेल, मी तुम्हाला सांगतो अजून ती नावं. तुम्ही आता म्हणजे तुमचा हॉटेलचा बिझनेस आहे, त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी आहात, तर म्हणजे लोकांमध्ये खाद्यपदार्थांची आवड पाहून अनेक जण उठतात आणि हॉटेल सुरू करतात. म्हणजे इव्हन मुंबईत, भारतात भरपूर आहेत. म्हणजे फॉरेनमध्ये करायचं असेल तर त्याला खूप कागदपत्रांची आवश्यकता असते, त्यामुळे तिकडे सर्रास हॉटेल उघडत नाहीत. इथे आपण पाहिलं तर रस्त्यावरती ठेले लागतात किंवा एखाद्याच इमारतीत 10-15 हॉटेल लाईनीत असतात. तर हे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जे म्हणजे आता एक फुगा आलेला आहे, तर हा म्हणजे खरोखर आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे भारतात ही हॉटेल इंडस्ट्री आहे ती खरोखर म्हणजे लोकांच्या जिभेची चव पुरवणारी आहे की फक्त धंदा म्हणून धंदा करतात? म्हणजे सावजीचं उदाहरण केलं तर मुंबईमध्ये 2 सावजी रेस्टॉरंट सुरू झाले पण बंद झाले 6 महिन्यात. तर हे जे प्रकार आहेत, एक तर माझं असं म्हणणं आहे की सातत्य असावं. तुम्ही एखादं जे काय, आणि ज्याला आवड आहे मुळात, हा बिझनेस जो आहे रेस्टॉरंटचा, तो असा नाही आहे मला वाटतं की बाबा दुकान लावलं, सजवलं, एक काउंटरवर कोणीतरी उभं केलं आणि सुरू झालं. कोणाची फ्रँचायसी घेतली असेल, संजू कपूरची फ्रँचायसी, त्याचं नाव लावलं आणि पैसा खर्च केला म्हणजे ते रेस्टॉरंट चालतं असं नसतं. तर तुम्हाला तिथे सतत काम करावं लागतं आणि ते काम म्हणजे अगदी फुल टाईम 24 तास असं ते काम असतं. आणि ते ज्याला चांगलं मनापासून खाता येतं, चव समजते, खिलवण्याची ज्याला आवड आहे, अशा माणसांनी हा बिझनेस सुरू करावा. काही आत्ता जे बिझनेस तुम्ही म्हणता, जसं पेव फुटला आहे, तर एक सगळ्यांची मी मानसिकता ओळखतो. राजकीय नेता असो, हिरो असो, मोठा उद्योगपती असो, कोणी एक यार हॉटेल खोलणं आहे. आता हॉटेल का रेस्टॉरंट हेही नाही समजत त्याला. हां, तर रेस्टॉरंट, मग कित्येक लोक रेस्टॉरंट उघडतात, आपलं नाव देतात, पण तुमचं नाव असल्याने ते रेस्टॉरंट कित्येक लोक बंद पडले आता, नाही का? कित्येक मोठे मोठे ब्रँड तुम्ही उघडले आणि बंद पडले. तर ते तसं नका करू. हां, गरज आहे लोकांना जेवणाची, आणि ज्याला मनापासून काम करण्याची हे आहे, आवड आहे, त्यांनी तो रेस्टॉरंट सुरू करावा. आणि सध्या आता मला एक उदाहरण तुम्हाला द्यावंसं वाटेल की मी मध्यंतरीच्या काळात एक पेंडेमिकच्या एक छोटंसं सकाळचं सुद्धा काहीतरी असावं असं म्हणून सुरू केलं. गरज नव्हती त्याची ब्रेकफास्टचा, पण आमच्या एरियातल्या काही बायका, काही माणसं असे आले की सर म्हणे आम्ही सकाळी 2 ते 2-1 तास घालवतो आणि हे डब्यातून घरून बनवून आणतो आणि आमच्या इथे घरासमोर किंवा कुठेतरी विकतो. तर मग हे सुरू झाल्यामुळे आमच्या इथली गर्दी कमी झाली, म्हणून मग मी ते बंद केलं. म्हटलं नाही, तर असंही काही गरज असते तर ते त्यांचं सुरू राहू द्यावं आणि त्यांना आपण हे केलं पाहिजे. विष्णूजी, आपण इतक्या पदार्थांबद्दल बोलतोय, मला तुम्ही सांगा, तुम्ही खवय्ये आहात, तुमचा अगदी जीव ओवाळून टाकावा असा तुमचा आवडता पदार्थ कोणता? मला साबुदाण्याची खिचडी मनापासून आवडते, फोडणीची पोळी मनापासून आवडते, कधीही द्या. आणि आवडतं म्हणजे बाकी सगळं जेवण आवडतं, पण हे 2 पदार्थ मला. बरं, मग आता हे सांगा की चांगली साबुदाण्याची खिचडी जर बनायची असेल तर कशी केली पाहिजे? तुम्हाला 2 प्रकारच्या खिचडी सांगतो. हां, एक तर एक पहिली इनोव्हेटिव्ह आहे थोडीशी, आणि ती सुद्धा अशा अडचणीतूनच तयार झालेली खिचडी आहे. एकदा कोणीतरी आलं म्हणे, आता आमच्या इथे काय सध्या सगळं हे रेग्युलर जेवण असतं,
रेस्टॉरंट असं नाही आहे ना की ऑर्डरनी बनवलं, आमचं बनलं 32 पदार्थ असतात ते बनवतात. अरे बोले बताया था हमने की एक उपासवाला एक जण आहे, तो मग मी आतमध्ये गेलो, चौकशी केली तर कोणीतरी ते विसरलं होतं की उपासाचं काही बरं साबुदाणा भिजवून ठेवा वगैरे प्रकार होते. तर म्हटलं ठीक आहे मी देता हूँ बोला. मी काही नाही, मी गेलो तिथे पनीर जे असतं साबुदाण्याच्या आकारात कापलं, त्याच्यानंतर हां छोटं एवढा होतं ना साबुदाणा फुलल्यावर तेवढं पनीर कापलं जातं, ते कापलं. त्याच्यानंतर तूप घेतलं, जिरं घातलं, हिरवी मिरची घातली, पनीर घातलं, त्याला थोडं परतलं, पनीर थोडंसं चुई झालं साबुदाण्यासारखं. त्याच्यामध्ये दाण्याचं कूट घातलं, लिंबू पिळलं, मीठ साखर बिखर घालून त्याला छान तयार केलं. त्याला छान अशी मूत पाडली त्याची हां, आणि दह्याची वाटी थोडेसे असे. तोपर्यंत एकाला म्हटलं जा वेफर्स लेके आ जा, श्रीखंड होतं ते देऊन म्हटलं ये बोला मैंने स्पेशली आपके लिए बनाई पनीर की खिचडी, खा के देखो. आणि ती त्याला एवढी आवडली की आता तो म्हणतो प्रत्येक वेळी मला ती पनीरची खिचडी पाहिजे. तर आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला पनीर सांगितलं, पनीर काढून टाकायचं आणि साबुदाणा टाकायचा आणि त्याच्यात थोडंसं ताक जर टाकला पण ताक खिचडी बनवताना, तर ती खिचडी जी आहे ती मऊ येते, का मऊ होते. कारण काही वेळानंतर खिचडी अशी कडक व्हायला लागते, ती व्हायला नको. या सगळ्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्र आता खूप नव्यानं उभं राहतं आहे, ते म्हणजे फूड ब्लॉगिंगसारखं क्षेत्र. मग आजपासून आपण म्हणतोय की मराठी पदार्थांना तेवढा वाव मिळत नाही, भाव मिळत नाही. तर अशा वेळी फूड ब्लॉगिंगचं जे क्षेत्र आहे जे खूप स्कॅटर्ड आहे ते, आणि आपला जो हेतू आहे की मराठी पदार्थ जास्तीत जास्त पुढे जावेत. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर दिल्लीतला बाबा का ढाबा जो खूप फेमस झाला, ठाण्यामधलं पुरणपोळी घर असेल की जे असं फूड ब्लॉगिंगच्या माध्यमातूनच खूप फेमस झालं आहे. तर ते जे एक स्कॅटर्ड क्षेत्र आहे ते संघटित करून मराठी खाद्यपदार्थांना जर त्याचा फायदा करून घ्यायचा असेल तर काय करावं लागेल? तुमच्या डोक्यात काही तशा संकल्पना आहेत का? माझ्या डोक्यामध्ये संकल्प एक तर पहिलं मी जे हे सुरू केलं तर हेच म्हणत होतो की आपलं महाराष्ट्रीयन लोकांनाच महाराष्ट्रातल्या पदार्थांची ओळख द्यावी. जसं मागाशी यांनी म्हटलं की कुठले असे पदार्थ आहेत की जे विस्मृतीत गेलेले आहेत, तसाच एक मागाशी तो एक वड्याचा प्रकार मी तुम्हाला सांगितला, मी देतो याचं उत्तर. तो वडा, तर त्याच्यामध्ये तो वडा जो आहे तो इकडे तुमच्या खानदेश भागामध्ये व्हायचा की गव्हापासून तयार केलेलं खानदेशात खूप होतं. म्हणजे ओलवलेल्या गव्हापासून हे सगळं तयार करणं आत्ताही होतं तिथं. शेवया घरी काढल्या जातात. त्याच्यानंतर हिरव्या गव्हापासून तयार केलेली खीर, त्याच्यानंतर जी पिठी असते त्याच्यापासून केलेला दरव्याचा लाडू, हे सगळे जे पदार्थ आहेत ना हे इकडे इतर ठिकाणी दिसत नाही. तर त्याच्यामधला जो पदार्थ की गहू भिजवून त्याच्याबरोबर डाळ आणि त्याचे वडे पहिले वाफवून मग ते तेलामध्ये पळतात, इतके सुंदर लागतात ते वडे, क्या बात आहे. आणि ते वाटताना मागाशी पाटावरवंटाचा उल्लेख कोणीतरी केला, तर मी ही विस्मृतीत गेलेली जी रेसिपी होती ती पाटावरवंट्यावरच केली. आणि पाटावरवंट्यावर ते गहू वाटताना त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण असं घातलं आणि ती मिरची चिरडताना जो आवाज आणि जो अरोमा येतो, क्या बात आहे. म्हणजे तो वडा होण्याच्या आधीच तोंडाला पाणी सुटतं. तर हां काय होतं ते फूड ब्लॉगिंग. हां फूड ब्लॉग. तर नाही मी बोलत होतो काहीतरी दुसरं. वड्याचं उदाहरण त्यांच्यासाठी दिलं. तर फूड ब्लॉगर्स जे आहेत ते खरंच कामी पडतील आपल्या, पण तेवढं तुम्ही निगुतीनी द्या. कारण आता जसं सर म्हणाले की त्या सगळ्या पदार्थांना मेहनत लागते, वेगळ्या जॉनर्सचे लोक तयार करावे लागतात आणि ते लोक तयार करणं तसं सोपं नाही आहे. कारण सगळ्यांना सोपं बनवण्याची सवय झालेली आहे. तर त्याच्यामुळे ज्यांना आवड आहे अशा मंडळींना तुम्ही तयार करू शकता. आणि अमेरिकेत गेल्यानंतर हा मला अनुभव आला. तुम्ही आमच्या इथं ते अमेरिकन जे लोक आहेत तर त्यांच्याकडनं मी पुरणपोळ्या करून घेतो. हां, आणि तो मॅक्सिकन एक माणूस आहे माझ्याकडे आणि तो मॅक्सिकन माणूस लिलया पुरणपोळ्या बनवतो, एकदम 100-150 पुरणपोळ्या रोज बनवतो तो तिथली. हां, तर हे म्हणजे तसं सोपं आहे. तुमच्या डोक्यात तशी काही संकल्पना आहे का की आपण या दोन्हीचा मिलाप घडवू शकतो? महाराष्ट्राबाहेर तुम्ही महाराष्ट्रीयन जेवणाचे स्टॉल्स लावा किंवा रेस्टॉरंट्स काढा किंवा सगळीकडे मराठी लोक आहेत तर त्यांनी हा आग्रह धरला पाहिजे की नाही मी मराठी जेवणाचं रेस्टॉरंट काढीन आणि मराठी पदार्थांची जे विस्मृतीत गेलेले पदार्थ आहेत किंवा बटाटे वडा आणि पुरणपोळीच्या पुढे आहेत, साबुदाणा वडा याच्या पुढे काय असं वाटतं. पण मी म्हणतो की पनीर जिथं संपतं तिथे आमची सुरू होते खाद्यसंस्कृती. हां,
सर डाएट फूडबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण हल्ली त्याचं खूप फॅड आहे आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॉर्निंग शॉट्स, म्हणजे जिरे घातलेलं पाणी. तर आपण जर बघितलं, आपण भाजीत खूप कमी प्रमाणात असतात मसाले पदार्थ, पण डाएट फूडमध्ये पहिलं सकाळी उठल्या उठल्या जेव्हा शॉट्स घेतात ते पहिले, तर चमचाभर लवंग किंवा काळी मिरी इतकं सगळं वेट लॉसच्या नावाखाली हे सगळं विकलं जातं. तर ते शरीराला कितपत हानिकारक असू शकतं? चुकीच्या माणसाला नाही विचारत. मी सांगू का, मी हे सगळं मी ट्राय. त्या भाज्या सुद्धा स्टर केलेल्या असतात, तर हां. कमी शिजवणं हा त्याच्यातला. आता मी जेवढा दिसतो ना, त्याच्यापेक्षा 25-30 किलो कमी केलेलं वजन आहे मी. ठीक आहे ना. त्याच्यामुळे मी माझा जो अनुभव आला तो तुम्हाला सांगतो. तुम्ही एक तर जिभेवर ताबा ठेवा, हां. आणि दुसरी गोष्ट, तेल नको, गोड नको, तर तुम्ही वजन तुमचं कंट्रोल होऊ शकतं. आता सकाळी जे घेण्याचे हे आहेत ते मी ट्राय केले खूप, हां. पण त्यांनीच झालं असं म्हणता येणार नाही. पण त्याच्यामध्ये सुद्धा तथ्य आहे, कारण काही असल्याशिवाय लोक ते तयार करत नाहीत पेय वगैरे. तर ज्याला त्याचा फायदा होतो त्यांनी ते. पण त्याचं प्रमाण किती असावं? कारण लवंग आपण जर 5-6 घालतो आपल्या जर घरात आपण स्वयंपाक तर इथे चमचाभर घातलं जातं, तर ते कितपत हानिकारक सुद्धा असू शकतात? नाही, जास्त लवंग खाणं कधी पण हानिकारक असू शकतो, कारण नंतर त्याचा आपल्याला त्रास होतो, जळजळ वगैरे जी होते, तिखटपणा असतो कारण लवंगीमध्ये. तर प्रमाणात जर घेतलं, एक छोटंसं मी जे बनवतो त्याच्यामध्ये फक्त जिरं जे असतं ते रात्रभर भिजत घालतो, आणि जिरं भिजत घालून जे काय पाणी होतं जिरं गाळून टाकायचं आणि ते पाणी उकळून त्याच्यामध्ये लिंबू घालतो आणि ते पितो. त्याचबरोबर मी अजून एक काम करतो की आमच्याकडे पारिजातकाचं झाड आहे, तर त्या पारिजातकाची पानं ती साधारण 1 लिटर पाण्यामध्ये जिथं घातली तर त्याचं अर्धा लिटर पाणी बनवायचं आणि नंतर ते पाणी गाळून गरम गरम असताना प्यायचं. फ्रेशनेस वाटतो दिवसभर. हे मी माझ्यावर केलेले उपाय आणि जे वाटलं ते सांगितलं, पण बाकीच्या ह्याच्यावर जास्त नाही बोलू शकत मी. आणि आता डाएट. विष्णूजी, म्हणजे तुम्ही आता शेफ म्हणून इतके यशस्वी आहात झालेले, पण अजून नाही एवढा. नाही, तुम्ही खूप यशस्वी आहात आणि तुम्ही महाराष्ट्रामधल्या खाद्यसंस्कृतीचा एक प्रकारे चेहरा झालेले आहात. तुम्हाला या म्हणजे तुमचे आपण म्हणतो पाय पाळण्यात दिसत होते, तर लहान असताना कधी या क्षेत्रामध्ये आपली अशी एवढी भरारी मारली जाईल आपल्याकडून, किंवा अशी आपण याच्यात असं काही करू शकू, काही खुणा होत्या, अशा काही आठवणी आहेत की त्यावेळेपासून ह्या दिशेनं या मार्गानं आपण जात असल्याच्या? मी पहिले सांगितलं की मला ॲक्टर व्हायचं होतं. आमची आई छान गायची, तिला वाटायचं मी गाणारा व्हावं. बाबांना वाटायचं मी चित्रकार व्हावं. आम्ही 4 भावंड, आणि माझ्या आईने माझं नाव विष्णू का बरं ठेवलं, कारण माझ्या वडिलांचं नाव दिगंबर आणि विष्णू दिगंबर पलुसकर हे खूप मोठे गाणारे होऊन गेले. तर तिला वाटलं विष्णू दिगंबर मनोहर हा गाणारा आपण तयार करू, तर तो खाणारा झाला. तर बिचारी माऊली लय तिने कष्ट घेतले आमच्या मागं. पण मग गाणं शिकायला वगैरे तुम्ही जात होतात, गाणं शिकला? तिने खूप प्रयत्न केले हो, पण मी तिचा रियाज ऐकायचो म्हणजे आईचा, आणि त्याच्यामुळे चांगलं ऐकू शकतो मी, थोडं म्हणूही शकतो. पण बाबांना वाटायचं की मी चित्रकार व्हावं. आणि जेव्हा आई स्वयंपाक कर, तेव्हा कसं ना, पै पाहुणे खूप यायचे. एखादा कार्यक्रम असला की आईचे 6 भाऊ, मग त्या 6 भावांपैकी ॲटलिस्ट 4 भाऊ त्यांच्या बायका, मग त्या यायच्या, मग अजून कोणी पाहुणे, मग खूप स्वयंपाक असायचा. आणि मी पाहायचो आईला की आई एक गॅस, त्याच्यानंतर बर्शन काहीतरी असा शब्द होता हो ना, हां, आणि स्टोव आणि भुस्याची शेगडी, या 3-4 लेवलवर काम करत असायची. आणि मग मला त्या भुसाच्या शेगडीमध्ये भुसा टाकणं किंवा कोळशाच्या शेगडीत कोळसा भरणं हे काम खूप आवडायचं. आणि आई मला ढोकचुल्या म्हणायची. ढोकचुल्या म्हणजे इंजिनमध्ये कोळसा टाकणारा माणूस, ती पोस्ट होती एक, हां, एक पोस्ट होती की इंजिनमध्ये कोळसा टाकणारा तो माणूस, तर म्हणे हा ढोकचुल्या आहे म्हणे, हां. आणि मला ते आवडायचं खूप. मग ते करता मग आई म्हणायची त्याला हलवत राहा. मग उपवासाची खिचडी आवडायची, तर आई म्हणायची की दाणे बारीक करून दे, दाणे सोलून दे. हे सगळे प्रकार तेव्हा छोटे छोटे करायचो. आणि नंतर मग तुम्हाला सांगितलं की बाबा मी असा याच्यामध्ये आलो आणि ते कुठेतरी वाटत होतं. तर मला असं वाटतं की त्याच्यानंतर आवळाची सुपारी विकणं, ढोकळा तयार करून पाळणं, हे काहीतरी तेव्हाचे आणि आई उत्कृष्ट स्वयंपाक तयार करायची.
आजीसुद्धा आमचा उत्कृष्ट स्वयंपाक करायची. आणि तेव्हा म्हणजे कसं की बाबा पहिलं जे जेवण आपण जेवतो ते उत्कृष्ट असतं. मग तेव्हा असं वाटायचं की माझ्या आईच्या हातचा स्वयंपाक जो आहे तो जगातला सर्वोत्कृष्ट आहे. हा सगळ्यांच्या आयांच्या बाबतीत अनुभव असू शकतो. तर हे त्याचं सार आहे. जाता जाता शेवटी तुम्ही कविता वाचन तुमचं चांगलं आहे, तर पदार्थांविषयी तुम्ही एक कविता केलेली आहे, ती आम्हाला ऐकायला आवडेल. ती पदार्थांची कविता पण आहे, नटसम्राटचा डायलॉग पण आहे. नटसम्राटचा डायलॉग. पदार्थांची कविता जी आहे ती देशपांड्यांनी लिहिली. अकोल्याचे देशपांडे, ते दोन्ही ऐकवतो तुम्हाला, चालेल का? हां. तर ती कविता जी आहे, पहिलं मी नटसम्राट ऐकवतो आणि त्याच्यासाठी सुद्धा कारण घडलेलं आहे. हे उगाच असं मुद्दाम घडून होत नाही. एक 4-5 वर्ष झाले असतील, लोकसत्तेचा कार्यक्रम होता आणि पूर्ण ब्रह्म नावाचं एक मासिक त्यांनी काढलं आणि मला डाएटवर बोलायचं होतं. जसं आता हिने डाएट म्हटलं, यार डाएटवर मी काय बोलणार वगैरे वगैरे. म्हटलं चला जाऊ. सावरकर सभागृहामध्ये कार्यक्रम होता. चेंबूरहून सुरू केलं मी. बसलो, माझा भाऊ राहतो तिथून, तर सावरकर सभागृहापर्यंत जाताना जे काय सुचलं ते त्याच्यात लिहिलं. आणि एक तर आपण नाना पाटेकरचे फॅन, त्याच्यानंतर नटसम्राट किती वेळा पाहिला मला माहीत नाही. त्यातला जो टू बी ऑर नॉट टू बी जो डायलॉग आहे, जगावं की मरावं एकच सवाल आहे, या दुनियेच्या विस्तीर्ण उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं, बेशरम बेफाम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं या देहाचं लखतं त्या गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसं मृत्यूच्या काळ्याशा डोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. हो, मृत्यूच्या महासर्पानं त्या जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधी. पण असा तो नटसम्राटमधला आहे. मग मी म्हटलं हा इतका मला आवडायचा, मी तो पाठ केला आणि नंतर म्हटलं मग याच्यावरच काहीतरी करू. बघावं की खावं एकच सवाल आहे, जगावं की मरावं एकच सवाल आहे. तुम्ही बघा की आपल्या डायनिंग टेबलवर पुढ्यात, आणि तेव्हा तो दौर होता. म्हणजे माझ्या आयुष्यात नटसम्राटाला त्रास झाला कारण त्याच्या घरच्या मंडळींनी त्याला त्रास दिला. माझ्या घरच्या मंडळींनी मला तेव्हा त्रास दिला, मला उपाशी ठेवलं, मला खाऊ नाही दिलं, मला डायटिंग करायला लावलं. तर एखादा खवय्या समोर बघा डायनिंग टेबलवर छान छान पदार्थ ठेवलेले आहेत, वरण भात, पातळ भाजी, दाल फ्राय, जिरा राईस, त्याच्यानंतर दहीवडा, समोसे, भेळ, पाणीपुरी, पनीर बटर मसाला, रसमलाई, गुलाबजाम, जिलबी, पुरणपोळी, हे सगळं ठेवलं. आणि ती म्हणते बाय की ही तुम्हाला सोजीची बशी तुम्हाला संपायची, बाकी तिकडे लक्ष द्यायचं नाही. काय तेव्हा वाटेल तर ते निघालं. बघावं की खावं एकच सवाल आहे. या किचनमधल्या विस्तीर्ण डायनिंग टेबलवर पसरलेल्या वेगवेगळ्या चवदार चटकदार पदार्थांकडे नुसतंच बघावं की पाडून टाकावा फडशा त्या सगळ्या पदार्थांचा आणि करावा सर्वांचा शेवट, लाडवाचा, गुलाबजामचा, जिलबीचा, मालपुयाचा आणि शेवटी या डायटिंगचा सुद्धा. अहो, लवलवत्या जिभेच्या टोकानं त्या पुरणपोळीला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधी. पण अशानं माझं वजन पुन्हा वाढू लागलं तर इथंच तर मेख आहे. अहो, डायटिंगच्या नावाखाली आम्ही ओलं सुकं घेत बसतो, सहन करतो आमच्याच चटोरेपणावर होणारे परिणाम, भरत बसतो डायटिशियनची भरमसाठ बिलं आणि अखेर आमच्याच घरात चोरासारखे डबे हुडकत बसतो वेगवेगळ्या फराळाच्या पदार्थांचे. अन्नपूर्णे तू इतकी कठोर का झाली? अन्नपूर्णे, अगं तू इतकी कठोर का झाली? एका बाजूला जिला आम्ही वेगवेगळ्या पदार्थांच्या चवी खाऊ घातल्या ती आम्हाला डिवसते आमची बायको, हे खाऊ नका ते खाऊ नका, आणि दुसऱ्या बाजूला तू सुद्धा आमची पोटं वाढवते. मग या विस्कटलेल्या देहाचे गोळे घेऊन या ढेरपोट्यांनी कोणत्या हलवायच्या घरावर तुळशीपत्र ठेवायचं ग? कोणत्या हलवायच्या ग? असं तो म्हटलं. मग ते सुचलं का की मी तिथे जाऊन काय म्हणू, कारण मुंबईची मंडळी, मी तिकडनं आलेला, हा काय बोलतो. मग हे आपलं म्हटलं हे अस्त्र तयार ठेवावं काहीतरी आपल्याकडे, म्हणून मग हे अशी गंमत ती असते. आणि ती कविता ती देशपांडे, तेव्हाही ना कोणीतरी मला ही कविता पाठवली आणि म्हणे तुम्ही म्हणा. तिथे पाहिलं कवीचं नाव नव्हतं, तर म्हटलं यार हे नाव मिळाल्याशिवाय मी काही म्हणणार नाही, कारण आपण म्हणावी आणि या क्षेत्रातले असल्यामुळे ती काय मग व्हायरल होते, मग उगाच कोणी. मग शेवटी एकदा हिंमत करून पुण्यातच ही म्हटली आणि म्हणण्यापूर्वी म्हटलं मी कवीची माफी मागतो ज्यांनी ही लिहिली, माझ्याकडे नाव नाही आहे, पण तुम्ही पुणेकर मंडळी आहात, तुम्हाला
जर कोणाचं यांचं नाव माहिती असेल तर त्यांनी सांगावं. आणि लिहिलं होतं की गजानन महाराज जर त्या अकोल्याचे एक अग्रवाल म्हणून आहेत त्यांच्याकडे जेवायला येणार होते, तर गजानन महाराज आले तर त्यांच्यासाठी हा त्यांचा भक्त काय करेल असं त्यांनी ते लिहिलं होतं. ते म्हटलं व्हायरल झालं आणि नेमका त्यांचा फोन आला. म्हटलं आता दोन्हीला तयार राहा. पण ते म्हणे नाही सर, म्हणे 10 वर्षानंतर मला न्याय मिळाला. या कवितेला तुम्ही वाचलं म्हणे, खूप लोकांकडे गेलो आणि मला गजानन महाराज भेटले असा आनंद झाला. भक्तिमय रांगोळी रेखून त्यात मांडले पात्र आपुले, चला भोजनासाठी देवा पहा सर्व हो झाले भुकेले. शुभ्र सुवासिक गरम भात अन त्यावर साधे वरण तुरीचे, शुद्ध तुपाची धार त्यावरी पात्र घमघमे पक्वान्नाचे. रसाळ शाखा तशी कोशिंबीर चटणी लिंबू आणि लोणचे, पातळ भाजीच्या वाढीवर तिखट कडवले पळीभरवरचे. रुचकर पापड तशा कुरडया गरम भजी अन वडे कुरकुरीत चटकदार पंचामृत पात्री, भुरक्यासाठी कढी चुरचुरीत. मौसूत काठा सहत्या पोळ्या गोल झुरझुरीत जशा माखल्या, पुऱ्या तळोनी गव्हा रव्याच्या गरम गरम रुचीदार काढल्या. अहो बदाम काजू घालून केला तुम्हा आवडता शिरा नित्यजो, चन्नू मुकिनाचे कानोले कवराचा नैवेद्य सत्यचो. तेज चुलीवर खरपूस भाजून तुम्हा प्रियती केली भाकरी, आंबाडीची भाजी आणि ऊन पिठल्याची असे तयारी. रसाळ थोडी रंग रसभरी जिलबी आग्रह करून वाढली, किंवा रसिले गुलाबजामुन अथवा फेणी दुधात मुरली. कच्ची मेथी मुळा पांढरा बीट गाजराच्या बहुचकत्या, थंड काकडी हिरवी मिरची चिरला आंबा तुमच्या करता. नीट शिजविल्या चिरला आंबा तुमच्या करता. नीट शिजविल्या खिचडीसोबत लाल वाळलेल्या तळल्या मिरच्या, गोड करून घ्या जशा घेतल्या हुलग्या देवा विदुराकडच्या. जिरे फोडणीच्या ताकासह हवे दही का तसे मलाई, पुलाव आहे मागे अजूनी नको जेवताना हो घाई. मधुर निरामय थंडगार बहु माठामधले पिण्यास पाणी, वाळा घालून सुवासिले दे तुम्हा प्यावया पेल्यामधुनी. हा ना आग्रह ही तर इच्छा रामासाठी समाराधना, विडा दक्षिणा स्वीकारावी ही साऱ्यांची असे प्रार्थना. अन्न ब्रह्म हे तुम्ही म्हणाले म्हणून हे ब्रह्म्याचे पूजन, गजानना हो गरीबा घरचे आज करावे यथेच्छ भोजन. 32-34 पदार्थ असतील याच्यामध्ये. इतकं त्यांनी छान. आणि ना एका पदार्थाचं नाव दुसऱ्याची सुरुवात, कुठं जरी एखादा पदार्थ गेला का काम बोंबललं सगळं. नाही पण ही कविता ऐकूनच एकदम पोट भरल्याचं फिलिंग आहे. अगदी. आपल्याकडे कसं आहे ना की खाणं आणि गाणं या दोन गोष्टी प्रत्येकाला प्रिय असतात अगदी बरोबर. आणि आपण खूप काही बोलू शकतो, हा कॉन्फिडन्स पण असतो. पण दोघांसाठी सुद्धा तितकीच साधना गरजेची आहे अगदी बरोबर. आणि प्रामाणिकपणे त्याची सेवाही करणं खूप गरजेचं हां. आहे. तुम्ही ते दोन्ही करता. हो. तर- आणि नाही म्हणतो की संगीतम नाटकम भोजनम सध्या परमानंददायकम. एखादं छान गाणं ऐकलं की आपण वाह क्या बात आहे. आणि एखादा या चकलीचा तुम्ही जर घास घेतला किंवा पुरणपोळीचा तर तुम्ही म्हणाल वा यार क्या बात आहे. म्हणजे अर्थात आवडली तर ती चांगली असेल तर येणार. तुमचं नाणं खणखणीत हवं, त्याच्याशिवाय हे नाही. जेवण किती छान असू शकतं किंवा ती प्रक्रिया किती इंटरेस्टिंग आहे तुमच्याशी बोलल्यावरती कळतं. आपण एक रुटीन म्हणून ते ढकलत असतो, पण त्याच्यामध्ये आपणच जर का काही नवीन प्रयोग अगदी केले बरोबर. तर सगळ्यांसाठी तो अनुभव आनंददायी आहे. खरंच. असाच आनंद तुम्ही तुमच्या जेवणातनं आणि वेगवेगळ्या डिशेसमधनं आम्हाला देत जा. आज कट्ट्यावरती आलात, दिवाळीचे दिवस आहेत, तर खूप छान आनंद दिलात तुम्ही त्यानिमित्तानं. मनापासून आभार आपले. थँक्यू, मजा आली. आणि यानंतर क्विकहिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे उद्योग समूह, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, बारामती ॲग्रो पशु आहार आणि ऑडिओ पार्टनर स्टोरीटेलमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.